नमस्कार, देव माझा अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत. दादांचा हा 7वा एपिसोड आहे. त्यांच्या गुरूंबद्दल प्रॉब्लेम झाला होता की इतके दिवस त्यांची दाताची ट्रीटमेंट होती, नंतर व्हायरल होतं. ऑलमोस्ट किती महिनाभर थोडासा डिले होत गेलेला. तर आपण त्या लास्ट टाइम आपण थांबलो तिकडनं सुरू करूया. पण त्याच्या आधी असा एक छोटी गोष्ट प्रश्न होता. तुम्ही पत्रिका बघता, मग तुम्ही तुमची पत्रिका बघितली नाही का की तुम्हाला असं व्हायरल इन्फेक्शन 1 महिना चालणार? अच्छा, ठीक आहे. श्रीराम, सर्वांना नमस्कार. आणि क्षमस्व, परत हा भाग ट्रान्समिट करायला किंवा रेकॉर्ड करायला माझ्यामुळे उशीर झाला. सरांचा जो पहिला प्रश्न आहे की पत्रिका बघूनसुद्धा आपल्याला कळलं नाही का, किंवा काही आपण त्याच्यावर अनुमान मांडू शकत नाही का. मुळामध्ये ज्योतिषशास्त्र हे 75% शास्त्र आहे आणि 25% हे अभ्यासाने आपल्याला त्याचा अनुमान काढायला लागतो. दुसरी गोष्ट की आता सरांनी जे प्रश्न मला विचारला, पण माझ्या गुरूंच्या आणि माझ्या संदर्भातला हा भाग चालू आहे की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये एक कमी जास्त चढ उतार हे शारीरिक, मानसिक, आर्थिक हे कायम येत असतात. आणि प्रत्येक वेळी याच्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राचा किंवा औषधांचा वापर करता कामा नये. कारण स्वतःची शरीराची जी हिलिंग सिस्टम असते ही अतिशय स्ट्रॉंग असते आणि ती आपली परीक्षा घेत असते. जसं दैव आपली परीक्षा घेत असते तशी ती पण परीक्षा घेत असते. ज्योतिष्य सर्वसाधारण, जसं महामारी करोनाची आली होती की 100 वर्षांनी ती महामारी येते आणि त्या अमुक माणसं मरतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण वास्तविक खरं सांगायचं म्हटलं तर त्या अनुषंगाने कधी विचार केला नाही की 100 वर्षांनी येतात आणि मग असं घडतं. आत्ता काय आहे आणि आपण आत्ता कसं उत्तम जगू शकतो किंवा वागू शकतो ह्याच्यावरती कायमच आमच्या गुरूंनी भर दिलेला होता. आपण जे म्हणतो ना की संस्कारित एखादी गोष्ट जेव्हा होते, या संस्कारांमधनं मग तुम्हाला आपण आपला वावर, आपलं बोलणं, हे सगळ्या गोष्टी बाहेर पडतातच आणि त्या अनुषंगाने आपल्याला चालायला पाहिजे. याला इथं मी एक ज्योतिषशास्त्राचा विषय आला म्हणून जो एक व्हिडिओ मला काल सरांनी पाठवला होता. पॉडकास्ट आता हल्ली आपण बघतो की पॉडकास्टचा जमाना आलेला आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये काही ठिकाणी 1-2 वाक्य बोलायची आणि त्याची अतिशय सफाईदारपणे मांडणी करून AI टेक्नॉलॉजीनी त्याच्यात ग्राफिक्स वापरून ही माणसांना त्याच्यामध्ये अडकवून ठेवायचं. इतकी पॉडकास्ट रोज क्षणोक्षणी निर्माण होत असतात. पण एक उदाहरण म्हणून सांगतो, कोणालाही नाव ठेवू नये. प्रत्येकाची अभ्यासाची किंवा विचारधारा ही वेगवेगळी असते. त्यामुळं ज्याला जे अनुभवतं, मीठ खाल्ल्यानंतर मला ते खारट लागलंच असं नाही, जरी मीठ खारट असलं तरी. पण माझ्या मुळामध्ये जर जिभेवर चवच नसेल तर तुम्हाला खारटपणा लागणार नाही. तसं प्रत्येकाचं वेगळं आहे. पण आपण जेव्हा सामाजिक दृष्टिकोनातनं एखादं स्टेटमेंट करतो तर तेव्हा ते सहज होत नाही, ते गांभीर्याने घेतलं जातं. एक पॉडकास्ट मी त्याच्यामध्ये ऐकला, 1-2 मिनिटाचाच आहे. नाव घेऊ शकणार नाही किंवा नाव घेणारही नाही. कोणाला आपल्याला आधीच सांगितलं तसं नाव ठेवायचा अधिकार नाही. की बृहस्पती आणि स्वतः वशिष्ठांना हे म्हणजे ज्योतिषशास्त्राचं अभ्यास असून सुद्धा रामाच्या बाबतीत पुढं असं वनवासाचं घडेल किंवा त्याच्या जीवनामध्ये सीतेशी जेव्हा स्वयंवर झालं, लग्न झालं, त्याला वनवास हे करेल, पुढं त्याचं आयुष्य घडेल. याच्यामध्ये वशिष्ठांनी त्यांना काही रामाला उपाय वगैरे सांगितले नाही की तुला हे संकट येणार आहेत आणि तू ही उपाय जर केलेस, उपाययोजना, तर तू त्याच्यातनं वाचू शकशील असं त्याच्यात. पण हे त्यांनाही कळलं नाही किंवा त्यांचा सांगायचा उद्देश असा होता की जी ज्ञान किंवा जे जजमेंट हे बृहस्पती वसिष्ठांना सुद्धा करता आलं नाही, ते आपण
इतर ज्योतिषी म्हणजे काहीच नाही. तसं मुळामध्ये एक तर पहिली गोष्ट नाही आहे. आपण जेव्हा एखाद्या रामायण, महाभारत, भागवत, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी असे महान ग्रंथांवरती किंवा ह्या सामाजिक आणि आपल्या सांस्कृतिक वेद आहेत, चारी वेदांवरती जेव्हा भाष्य करतो तेव्हा ह्या सगळ्यांचा कुठं अपमान होणार नाही ना, आणि आपण त्याचा पूर्ण अभ्यास केलाय का. होतं काय की पॉडकास्टमध्ये एक शब्द वापरला जातो आणि त्याच्यातनं सगळं लोकांच्या दृष्टिकोनाचा असतो की अरे हो, म्हणजे ते ढासळतात, विचारधारांनी ढासळतात. तर तसं न करता किंवा तसं न होता आधी हे रामायण घडलं का, मग हे आधी तुम्ही समाजाला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे वनवासात का जायला लागलं, मग लक्ष्मणाला काय दशा होती म्हणून त्याला आयुष्यभर त्याच्या बायकोला वेगळं राहायला लागलं, त्याला भावाच्या दारी असून त्याला दरवाजात उभं राहायला लागलं, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी पॉडकास्टमध्ये तुम्ही एक बिझनेस म्हणून वापरणं हे खूप चुकीचं आहे. आणि यांनी लोकांच्या जी वैचारिकता असते की कर्मधर्म संयोगाने आता बरेच जण आपल्या देशातील हे एक अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं किंवा आध्यात्मिक मार्गावर चालायला लागलेत, तर त्यांच्या मनामध्ये हे शंका निर्माण करणारे असतात. मग जो प्रश्न विचारतो तो असा एक क्लोजमध्ये गांभीर्य यांनी असा तो दाखवतात की अरे बाबा किती मोठं गहन आहे. जे उत्तर देतात ते अशा ह्याच्यातनं देतात, तसं नाही आहे. ते सगळ्यांना दादा त्यावेळेला होता त्या पॉडकास्टमध्ये प्रारब्धावरती सगळं ढकलून दिलं. एक्झॅक्टली. तर प्रारब्ध हा जो विषय नाही, मुळात रामायण हे का घडलं, तर म्हणजे रामायणाचा उद्देश काय होता, तर हा पहिला की सर्वसामान्य जीवन जगताना मनुष्य हा जन्म ते मृत्यूपर्यंत जे प्रत्येक अवस्था जगत असतो ना, तर ती प्रत्येक अवस्था रामायणामधनं दर्शवली गेलेली आहे. प्रत्येक अवस्था आलेली की जीवनामध्ये काय घडू शकतं, काय आहे हे रामायण शिकवतं. आणि एवढं शिकवत असून प्रभू रामचंद्रांनी कुठल्याही मर्यादेचं उल्लंघन केलं नाही, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रारब्ध हे काय, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जर चुकीची केली तर त्याच्यासाठी ब्रह्मदेवाची गरजच नाही सांगायला की तुम्ही जर एखाद्याचा खून केला तर तुम्हाला फाशी होणार आहे सांगायला ब्रह्मदेव कशाला पाहिजे. चूक केलेलीच आहे तुम्ही. मग जशी एखादी गोष्ट चांगली केलेली आहे तर त्याचंही चांगलं फळ तुम्हाला मिळणारच, पण त्याची निरपेक्ष भावना तुम्ही ठेवा हे आपल्या शास्त्रात सांगितलं. की अर्जुनाला सुद्धा भगवंताने सांगितलं की निरपेक्ष भावना ठेव. अपेक्षा ठेवलीस तर गोष्टी अवघड होऊन जातात. मग मनुष्य हा जीवनामध्ये अपेक्षा ठेवतो आणि कर्म करतो, त्याच्यामुळं गणितं चुकतात. निरपेक्ष भावनेने करा, काही तुम्हाला योग्य नाही. आणि परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावरती किंवा नियमावरती आपला जर विश्वास असेल तर ह्या गोष्टी होत नाहीत. आणि मग यांचं प्रारब्धच असं होतं म्हणून मग गुरूंनी सांगितलं नाही. तुम्ही ह्या गोष्टी जेव्हा समाजापुढं मांडता आणि आपल्या शास्त्रांना नावं ठेवता, तर मग माझा त्यांना एक प्रश्न असा आहे की नासाला जे जमलं नाही, एक लक्षात घ्या, परत मुद्दाहून दोनदा बोलतो, नासाला जे जमलं नाही ते आपले ज्योतिषी पंचांगाद्वारे चंद्रोदय कधी होईल, भरती कधी होईल आणि ओटी कधी होईल हे अचूक सांगू शकतात. त्याच्यामध्ये मिनिटाचाही फरक पडत नाही. मग हे कसं सांगतात, तर हे जे गणित आहे, मग हे आपलं शास्त्र थोथांड मांडायचं का, तर ह्या आपण कुठल्या दृष्टिकोनात बघतो. मनुष्य फक्त आणि फक्त संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध ह्या 3 गोष्टीत अडकलेलं आहे. आणि सध्या त्याला माणसांना अडकवलं जातं, भीती टाकली जाते की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अमुक केलं असेल आणि पूर्वकर्मामध्ये पूर्वजन्मामध्ये ह्या गोष्टी केल्या असतील आणि त्यांनी तुम्हाला आता हे त्रास होत आहेत, तर आता हे त्याचं सगळं तुम्ही ह्या गोष्टी त्र्यंबकेश्वर असो इकडं तिकडं म्हणजे कुठेही का असं धार्मिक स्थळी जाऊन तुम्ही करा, म्हणजे त्याचं निवारण पटकन होईल. दादा तुम्हाला थांबवतो जरा. ह्याच्यामध्ये ना हा एक वेगळा दृष्टिकोन असा आहे की ही जी लोक येतात पॉडकास्टवरती सांगतात ना, एक तर स्वतःला ते त्या सब्जेक्टचं एक्सपर्ट दाखवायचा प्रयत्न करतात आणि दुसरं ते प्रायमरली सेलिंग द सर्व्हिसेस. बरोबर की तुम्हाला उत्तर पाहिजे, बघा माझ्याकडे हे नॉलेज आहे,
मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. हा एवढाच बेसिक ते हेतू आहे. त्यांचं मार्केटिंग थोडक्यामध्ये ते सगळ्या गोष्टी चालू असतात. कारण काय असतं, आपल्याला माहिती आहे की सीता ही जनक राजाची कन्या होती. लहानपणापासून आपण शाळेमध्ये शिकलेलं आहे की जमीन नांगरताना पेटी सापडली, पेटीत मग बाळ सापडलं, मग तिचं नाव जानकी ठेवलं गेलं, मग ती पृथ्वीची कन्या. असं हे सगळं आता नवीन सांगायची काही गरज नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये कधी असा विचार केला जातो की तिथं ती पेटीत कशी गेली, मग पेटीत कोणी ठेवली, मग ती पेटी कुठल्या कंपनीची होती, कोणी बनवली होती, हे नसतात ह्या गोष्टी. म्हणून आपल्याला पौराणिक कथा आणि वास्तव हा भाग नीट समजून घेणं गरजेचं असतं. काही वेळा ह्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी सांगितल्या जातात, पण त्याचा तुम्ही नियमाच्या बाहेर किंवा आपल्या जे शास्त्र आकडे अशास्त्रीय तसा विचार होणं चुकीचं आहे. आणि मग ह्या ज्या गोष्टी आपण थोड्या थोड्या संकटांमध्ये आपण पुढं जात असतो जेव्हा येतात. म्हणजे आत्ताच एक माझ्या मते मागच्या आठवड्यामध्ये गोष्ट आहे. त्याला माझ्याकडं एक त्र्यंबकेश्वरमधल्या गुरुजींचा फोन आला की नेहमीप्रमाणे फोन आला की तुम्ही यजमान एक पाठवले आहेत म्हणे, तुमचे किती पैसे द्यायचे. तर मी पहिली गोष्ट म्हणजे मी ह्या उद्योगात कधी पडत नाही की या भानगडीत तुम्ही इकडं जा आणि तिकडं जा, ह्याच्यामध्ये काही पडत नाही. आणि आता समोरनं आलं म्हटल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की बाबा कोण यजमान आहे की असं की ज्यांना मी पाठवलं मलाच माहीत नाही. म्हणून म्हटलं मला त्यांचं नाव सांगा आणि त्यांचं तुमच्या बाजूला असेल तर मला बोलणं करून द्या. तर ते म्हणले नाही यजमान आत्ता आहेत, मी ते आत्ता आराम करतायत, आत्ताच आले, तर मी तुमचं बोलणं करून देईन, तुम्ही मला तुमचा जीपे नंबर द्या, मी तुम्हाला पैसे देतो. तर म्हटलं नाही, तुम्ही काहीतरी घोटाळा होत आहे, पण आता तुमचा नंबर माझ्याकडे आलेला आहे, त्र्यंबकेश्वरला आल्यावर मी तुम्हाला निश्चित भेटेन म्हटलं. मग ते म्हणले अहो नाही त्याच्यात. मग थोड्या वेळाने परत फोन करून नाही तुम्ही ते बापट नाही, मग ते दुसऱ्या एकाने सांगितलं होतं. म्हटलं मग नंबर पण त्यांचा माझा बरोबर आहे का. ही एक बिझनेसची नवीन पद्धत आता सुरू झालेली आहे. म्हणजे मी म्हटलं असतं हो का, मग ठीक आहे मला पाठवून द्या, म्हणजे अकाउंट चालू झालं, समजून घ्या. म्हटलं तुम्ही आता हे केलं. म्हटलं गुरुजी एक प्रश्न विचारू काय. म्हटलं तुम्हाला महिन्याला गहू आणि तांदूळ पूजेसाठी किती लागतो, असं मी त्यांना एक जनरल प्रश्न विचारला. म्हटलं खायचा नाही का, म्हणजे पूजेसाठी आणि तांदूळसाठी वापरतात, तर किती लागतो साधारण. तर म्हटलं काही नाही, आम्हाला काय 3-4 किलो पुरे होतो. म्हटलं मग तो आणि साधारण किती दिवस म्हणजे तुम्ही तो वापरता. मी इतकं त्यांच्याशी लागवी भाषेमध्ये बोलत होतो. तर ते म्हटले काय एक 3-4 महिने तर जातो आणि मग काही वेळा हवेमुळे त्याला भुरा येतो, मग ते बदलायला लागतो, मग आम्ही तो जनावरांना देऊन टाकतो. तर म्हटलं बरं. मग म्हटलं मला ह्याचा पूजेमध्ये तुम्ही उपयोग काय करता. मग ते पूजेमध्ये मांडण्यासाठी, मग त्याच्यात आपण जे म्हणतो की ते दान देण्यासाठी किंवा एखादे मंत्र याच्यातनं तो तांदूळ आणि गहू जे आहे हे भारित केले जातात. त्याच्यावरती मंत्र जे पद्धतीने मंत्र, मग ते कालसर्प असो, त्रिपिंड असो, काय जे व्हॉटेवर असो, ग्रहशांती असेल, तर त्याच्यावरती त्या अन्नधान्यावरती केले जातात. आणि ते उठले यजमान की ती सगळे फक्त त्यातला एक नारळ घ्यायचा आणि मग त्याच्या ओटीत घालायचा, मग त्यातले तांदूळातले जे त्यांना आणायला सांगितलेले असतात ते घालायचे आणि बाकीचे परत आपल्या घरामध्ये खायला ठेवून द्यायचे. आणि ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग म्हटलं मग जे तांदूळ गहू तुम्ही वापरता ते दूषित होत नाहीत का. प्रत्येकाला शेवटी मंत्र हे शास्त्र आहे, हे एक अग्नी आपण दुसरीकडं तो पास करतो. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की प्रत्येक यजमानाचं वेगळे गहू तांदूळ असावे असं याच्यामध्ये. ते म्हणते अहो काही गरज लागत नाही, त्याच्यात हे चालून जातं म्हणे, काय त्याला ऊन दाखवलं की सगळं झालं. म्हणजे ही विचार किती सोपं असतं त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी. पण ज्या श्रद्धेने आपण जो यजमान करायला जातो ना, त्याला ह्या गोष्टी काहीही माहीत नसतात. आणि एक साधा हे आहे ना, एखादं दूषित अन्न, आंबलेला भात जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला त्रास होणार आहे. मग तसं एखाद्याचं जर दूषित झालेलं जर ते अन्न असेल, म्हणजे ते गहू तांदूळ असतील, तर ते तुम्हाला शुभ कार्यातनं त्यातनं त्या संकटातनं बाहेर कसे काय काढतील, काढणारच नाहीत. मग आपण हे कधी विचारतो का, किंवा आपण काय म्हणतो चला माझी पूजा झाली आता हे सगळं गुरुजींच्या इथं आपण कधी एकदा उठतोय, कारण
खाली बसायची सवय नसते, तास दीड तासापर्यंत हातपाय मोकळे होत नाहीत. मग गुरुजी खाली तुम्हाला बोलवून मग ते पूर्णाहुती त्याच्यामध्ये सगळं हे करतात. तुम्हाला असं वाटतं की सगळ्या गोष्टी किती हे असतात. पण एक अभ्यास का करत नाही आपण? जे आपण हा पॉडकास्ट, आपण जे हा जे रेकॉर्डिंग पहिल्यापासून जे करतोय, की त्याच्यात तुम्ही स्वतःचा अभ्यास काय आहे? स्वतःचा आपण त्यांना म्हणतो का की नाही तुम्ही मला हे करून द्या, की तुम्ही मी जे मटेरियल वापरलंय ते मला बांधून द्या, मी ते गाईला खायला घालते किंवा बाजूला खायला घालते किंवा प्रवाहित करते. तर तसं नाही होत. मग तुम्ही जिथं बसलाय जे अशुद्धच जर समोर असेल तर तसं तेवढ्या गोष्टी होत नाहीत. मग त्याच्यामध्ये त्यांची उत्तरं असतात तयार, की गोमूत्र नुसतं शिंपडलं की झालं, म्हणजे ते अन्नातले दोष गेले गोमूत्र शिंपडले की. मग ते कधीचं गोमूत्र, कधी काढलेलं, काय काढलेलं, आपण कधी हा विचार करतो का? लोकांना माहीत नसतं कुठल्या काळामध्ये, म्हणजे काळ म्हणजे कुठल्या वेळ, आपण जी काळ वेळ म्हणतो त्यातल्या कुठल्या काळामधलं काढलेलं किंवा मिळालेलं गाईचं गोमूत्र हे पूजेला चालतं. आपण काय करणार? गोमूत्र म्हटल्यानंतर बाहेर मेडिकलमध्ये जाणार, पतंजलीचं आहे का कोणाचं आहे, कारण वास आपल्याला नकोच असतो. आपल्याला नुसतं गोमूत्र हवं असतं. जर चुकून भांड्याला वास लागला तर तो भांड्याचा वास 4 दिवस जात नाही, म्हणजे प्युअर गोमूत्र नाही. मग गुरुजी म्हणतात मी घेऊन येतो. मग ते सुरुवातीला सगळ्यांना प्यायला लावतात. मग ते जेव्हा हे प्यायलं जातं तेव्हा गुरुजी सांगतात नाही नाही काही हे नाही हवं, ते हे केलेलं आहे, डायल्यूट करून आणलेलं आहे. मग ह्या सगळ्या चेष्टा कशासाठी पाहिजेत? इथं तुम्ही धार्मिक एखादी गोष्ट करताना किंवा आपण जे व्यवस्थित घरात पूजा अर्चा करत असतो तर त्या अनुषंगाने ते करणं गरजेचं आहे. ते जर नाही झालं तर त्यामुळे त्याच्यापेक्षा न केलेल्या कधीही चांगल्या. भगवंतासमोर फक्त हात जोडा, संपलं. कधी तुम्ही देवळात गेला नात नाही बघा, की म्हणजे जिथं गुळाचा खडा ठेवलेला असतो की तिथं मुंगळे येतात, तिथे त्या गुळावरती मुंगळे बसलेले असतात. मग ते मुंगळे त्या श्रीकृष्णाच्या चरणांवरनं इकडं तिकडं जात असतात किंवा त्या मूर्तीवरती किंवा गणपतीचं असतं. आपल्या लोकांना बघा गणपतीच्या तोंडामध्ये तो गुळ ठासून भरत असतात, कपाळाला इथं त्याच्यात सगळीकडे ठासून भरतात गुळ. त्याच्यात ते जरी लिहिलेलं आहे, आनंदीत तर लिहिलेलं आहे की गणपतीच्या ह्याच्यामध्ये गुळ चिटकवू नये. हे सगळं दिलं असताना सगळे आपण तरी त्या गोष्टी करतो, हरकत नाही. पण मग त्याच्याबरोबर ते मुंगळे येतात, सगळे येतात. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा की भगवंताने प्रत्येकाची रोजीरोटी कुठं तयार करून ठेवलेली आहे. आपला दृष्टिकोन आपल्या ताटात फक्त काय ना एवढाच असतो. पण तो मुंगळा जो जशी रोजीरोटी भगवंतानी तुम्ही चिटकवलेल्या गुळावरती तसं जेवण परमेश्वरांनी ती ठेवलेलं आहे. एवढा भगवंताचा जर न्याय असेल, एवढं भगवंताचं प्रत्येक जीवाकडं लक्ष असेल तर आपण त्याच्यामध्ये का जास्त विचार करावा? ही सिद्धता आहे. एक मुंगीतला एक कण अन्नातला पडला तर ती मुंगी लगेच येते, तो कण घेऊन जाते. ती म्हणत नाही की तुम्ही अख्खा लाडू मला द्या. त्यातलं म्हणजे परमेश्वरांनी प्रत्येकाचं दाणा पाणी जे आहे हे लिहून ठेवलेलं आहे, त्या अनुषंगाने तो पुरवतो. मग हे पुरवत असताना म्हणजे मनुष्याच्या जीवनातलं कर्म प्रारब्ध हे भगवंतानी अगोदर जेव्हा त्याचा जन्म होतो ते सटवाई आपण म्हणतो की कपाळावरती लिहून ठेवते की हा कसा जगणार आहे, काय आहे, ह्याचं जीवन काय आहे. पण हे लिहून ठेवल्यानंतर त्याच्यावर संस्कार करणारा गुरु पाहिजे ना. नुसतं तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. तुम्हाला हिऱ्याचा मूळ स्वरूप जर दगड सापडला, हिरा सापडला आणि त्या हिऱ्याचा तुम्ही हातात घातलात आणि लोकांना सांगितलं की माझ्याकडे हा हिरा आहे बरं का, हा कोट्यावधीचा आहे, तर लोक हसतील. एकही पैलू पडलेलं नाही. मग तुमचं जीवन हे असं त्या हिऱ्याच्या खड्यासारखं किंवा दगडासारखं आहे. जोपर्यंत त्याला तुम्हाला संस्काराचे किंवा विचारांचे पैलू पाडणारा कोणी भेटत नाही तेव्हा तुमच्या जीवनाची किंमत येत नाही. आणि मग ती आलेली किंमत जी असते ना तुमची, ती तुमची महत्त्वाची असते. आमच्या गुरूंनी आम्हाला हे शिकवलं
की संस्कार म्हणजे ज्ञानाने जेवढं संस्कारित करता येईल ना तर तेवढं करा. एक काल प्रश्न परवा एका निरूपणामध्ये झाला की प्रश्न महत्वाचा असतो का उत्तर महत्वाचं असतं. तसंच प्रश्न अवघड असतो का उत्तर अवघड असतं. बघा ना, जीवनामध्ये प्रश्न अवघड आहे तर तुम्ही म्हणा प्रश्न अवघड आहे, म्हणजे प्रश्न अवघड आहे म्हणजे उत्तर अवघड आहे ना, तुम्ही देऊ शकत नाही. आणि जर उत्तर अवघड आहे तर याचा अर्थ प्रश्नही अवघड आहे. मग हे कोंबडी का अंड असं हा जो विषय आहे तशा प्रकारे झालं. पण मग आपण जीवनाची वैचारिकता विचारधारा करताना मी कुठं आहे हा विचार करणं खूप गरजेचं आहे. की मी कुठं बसतो आहे, मला काय बघायचं आहे. एक पुस्तक त्याच्यामध्ये एक ओवी एक ओळ त्याचा कसं मार्केटिंग करता येईल मी एक सोपी पद्धत सांगतो. म्हणजे कोणानी कसा व्यवसाय करावा हे काही आपल्या हातामध्ये नाही त्याच्यामध्ये. पण कोणाला जर विचारलं की मारुतीच्या दुसऱ्या भावाचं नाव सांगा तर लोक लगेच गुगलवर जातील मारुतीचा सेकंड ब्रदर कोण आहे. पण ह्याच्यावरती जर माहिती मिळाली नाही काही नाही आणि एखाद्याने त्याच्यावरती हे केलं की मारुतीचा दुसरा भाऊ अमुक अमुक होता त्याला, मग कसं होतं हे सांगायचा प्रयत्न केला ना तर लोक तिथे चिटकून बसतात त्या विषयावरती. लोक त्यांना असं वाटतं की हे मी काहीतरी वेगळं ऐकलंय, हे मला माहितीच नव्हतं. आणि मग त्याचं जर मी मंत्र जप केला ना तर मग घरामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. की अख्खच्या अख्खं मनुष्य जो व्यवस्थित त्याचं रुटीन सेट असतं ते उचलतो आणि त्या बाजूला नेऊन ठेवतो की नाही आपण आता हे करू, हे माहीतच नव्हतं, आम्हाला माहीतच नव्हतं. मग चर्चा होतात त्याच्या. असं करून हे नाही चालत. विडंबन करावं पण त्याचं किती करावं, म्हणजे एखाद्या गोष्टीला किती आपण तुकडे करावे त्याचे. आणि मग आपण आपल्या धर्माचे एवढे तुकडे करावे का. आपण पॉडकास्टमधलं एक वाक्य त्याच्यामध्ये तुम्ही आधी ऐकणं गरजेचं आहे. अंजनी पुत्र मारुती हा अंजनीचा पुत्रच नव्हता हे म्हणणारी सुद्धा डेअरिंग करणारी माणसं आपण त्या चविष्ट त्याच्यामध्ये ते ऐकतो. आणि जो जे पॉडकास्ट तयार करतो त्याच्या अशा चेहऱ्यावरती कपाळावरती आठ्या दाखवतात. मग तुमच्या लक्षात येत नाही का की हे एक कॅमेराची ट्रिक असते की त्या ह्याच्यामध्ये दाखवतो आणि आपण ते ऐकतो. अरे आत्तापर्यंत लहानपणापासून हा अंजनी पुत्र मारुती असंच हे केलेलं होतं. नाही पण तो काय झालं की ती पुत्रकामेष्ठी यज्ञ करताना तो प्रसाद हे झाला आणि मग तो प्रसाद त्या घारीच्या किंवा पक्षाच्या चोचीतनं पडला आणि मग तो ते फळ खाल्लं. आणि म्हणून मारुती हा हिचा नाही दुसऱ्याचा पुत्र आहे पण जन्म मात्र हिच्या पोटी झाला. काय अर्थ आहे. म्हणजे लोकांना कुठं फिरवता आणि कुठं त्याच्यामध्ये गोष्टी करता तर ह्या योग्य नाहीत. आणि आपण हे ऐकतो एवढं आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी दासबोध दिलेला आहे. आपण किती जणांनी वाचलाय. जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दासबोधामध्ये आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, गाथेत आहेत, भागवतात आहेत. पण हे सोडून तुम्ही एका मिनिटामध्ये तुम्हाला अख्खं रामायण कळणार नाही. म्हणजे माझ्याकडे आत्ता 3 दिवसापूर्वी शरद पोंक्षे सर आले होते. ते म्हणलं की मी जेव्हा भाषण करतो तेव्हा पत्रकार बसले असेल त्यांना मी विनंती करतो की मी जे बोलतोय ते सगळं छापा. कारण ते म्हणले की फक्त एखादी विरोधी वाक्य असेल ना तर तेवढं ते म्हणले पेपरमध्ये छापलं जातं की शरद पोंक्षे असं म्हणाले. आणि त्याच्यावरनं बाहेर लोकांमध्ये मग कलह माजला जातो किंवा चुकीचे समज जातात. पण त्याच्या आधीचं आणि पलीकडचं हे कोणी बोलत नाही. मग अर्धवट ज्ञानाने तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही अधोगतीला जाता. आणि मग हे सगळे बिझनेसचे हे आहेत. शस्त्र अस्त्र नव्हतीच हे तर म्हणजे अजूनच त्याच्यामध्ये झाले. शस्त्र अस्त्र हे ट्रिगर करायला एक प्रोग्राम लागतो जसं आत्ताचा असतो तसं मंत्रशास्त्राचा तेव्हा असलेला तो भाग होता. हे मागं एका भागात सांगितलेलं होतं की तो बाण तोच असायचा, शस्त्र त्याचा विशिष्ट आकार असायचा. तेव्हा आपण त्याला एक मंत्राच्या द्वारे ती शक्ती त्याच्यामध्ये जागृत अवस्थेमध्ये आणून ती समोरच्यावरती प्रहार करणं
म्हणजे अस्त्राचा प्रहार करणं, असं तेव्हा आपण एकदा ह्या अभ्यास करताना हे सांगितलेलं होतं. मग आत्ता तेच आहे, पण शस्त्रास्त्र नव्हतीच, ती अमोपट ठेवलेली होती. एवढी शस्त्रास्त्र रामाच्या भात्यात बसतील का? आपण रामाच्या भात्यात 4-5 बाणच बघितलेले आहेत आणि हे आपण सहज ऐकतो आणि डायजेस्ट करून घेतो. हे मोठं दुर्दैव आहे. आपण अध्यात्माकडे चाललो आहे का भरकट, म्हणजे आपण वेगळ्या दिशेकडे चाललेलो आहे. आणि या लोक यांचा व्यवसाय असतो हा, की तुम्हाला मिसगाईड करून दुसरीकडे ओढायचं आणि ह्या चेन एकमेकाला लागलेल्या असतात. तर कृपया तसं त्या मार्गाने जाऊ नका. आणि म्हणून आमचे गुरु कायम सांगायचे की उशी घेताना तर उशीला एक पुस्तक पण ठेवा उशाशी. जर काही वाटलं ना तर नुसतं कुठलंही पान उघडा, त्यातली एक ओवी वाचा, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. पण त्याच उशीची जागा आज मोबाईलने घेतली. आपण लगेच केलं की ज्याच्यावर रील बनवले जातात, काय बनवलं जातं ते लगेच ओपन करून बघतो. बरं, ही पॉडकास्ट तुम्ही एक बघितलं की बाकीची लागोपाठ त्याच्यामध्ये लागलेले असतात, कारण त्यांची सिस्टम अशीच तयार केलेली असते. त्यामुळे आपण कशासाठी उपयोगी आहे. आणि याच्यातनं मी आत्ता हा पहिला सुरुवातीचा वेळ घालायचं कारण म्हणजे ह्याच्यावर लोकांचे प्रश्न येतात. हे सांगतात ते खरं आहे ना, मग आम्ही असं करू का, मग आम्ही तसं करू का. तुम्ही स्वतःमधली ओळखच विसरता. असं नाही होत. एक मुळामध्ये पत्रिका हा विषय, म्हणजे जेव्हा मी जसं त्या मुलीचं उदाहरण सांगितलं होतं की ती गेलेल्या मुलीच्या अभ्यासावरनं मला माझ्या गुरूंनी पत्रिका बघायला शिकवलं होतं. मग पत्रिका बघताना किंवा आपल्या जीवनातले प्रॉब्लेम बघताना पहिल्यांदा मागच सांगितलं की मी काय केलं आहे हे पहिलं त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. 2 आठवड्यापूर्वी एक मुलगा आला, म्हणजे पैशाची खूप विवंचना आहे, बाहेरच पडत नाहीये, लोकांची देणीच इतकी झाली आहेत. काय दिली 2 क्रेडिट कार्ड, 1 पर्सनल लोन. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये मी काय उत्तर द्यायला अपेक्षित आहे त्याला? तुझ्या पत्रिकेतला शनी, त्याची आई बरोबर होती, तुमच्या मुलाचं शनी खराब आहे म्हणून मुलांनी क्रेडिट कार्ड मिळालं आणि तिथं बाहेर पैसे उडवले. म्हटलं, मुलांनी पैसे कसे द्यायचे, मुलाला हा प्रश्न विचारा ना की तू त्याच्यातनं काढलेले पैसे खर्च कुठे केलेस. आजच्या मुलांना हे विचारणं म्हणजे आई बापांना पाप आहे असं म्हणून चालत नाही. आणि मग अशा माणसांना मी काय उत्तर द्यावं की तुम्ही पत्रिकेमध्ये आम्ही काय करावं. कुठल्या शनीला 100 नाही 1000 नारळ फोडलेत तरी तुमच्याकडे सिटी बँकेचा माणूस दरवाजेतून उभाच राहणार आहे. तो म्हणेल तू 2000 नारळ फोड, त्यांनी माझे काय पैसे येणार आहेत का. म्हणजे आपण कर्म काय करतोय, आपण कृती काय करतोय, ह्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही जर चुकीचं वागत असाल आणि संध्याकाळी जाऊन देवळात बसत असाल तर तुम्हाला ते सुख प्राप्त होणार नाहीये. माझ्या हातनं काय घडलं, मी काय चुकलंय माझं. मुलीचं एकाचं स्थळ असंच होतं, म्हणजे बरीच 4-5 वर्ष झाली बघतोय आम्ही, मुलीचं लग्नच होत नाहीये. मुलगी चांगली IT मध्ये आहे, मुंबईला आहे, मॅनेजर पोस्टवरती आहे, सगळं आहे, सगळं चांगलं आहे, पण मुलीचं लग्न होत नाहीये. म्हटलं बरं, मग का होत नाही. जरा पत्रिका आम्ही तिकडं पण दाखवलेली आहे, मग ते सगळ्या गोष्टी उपाय केलेत, पण तरी काय मुलीचं लग्न होत नाहीये. म्हटलं मुलीला एकदा फोन करा. तर मुलीची सगळ्यात अट काय, ती मुलगी 4.5 का 4.5 फुटाची होती, पण तिला जो मुलगा हवा होता तो 6 फुटाचा हवा होता, आई वडील नसलेला हवा होता. मग त्या मुलीच्या वडिलांना म्हटलं, तुम्ही वरच्या गोष्टी तुम्ही मला जेव्हा माहिती दिली तेव्हा ह्या सांगितल्या नाहीत की मुलीची एक्सपेक्टेशन हे आहे. मग तुम्ही विचार करा की ग्रह ताऱ्यांना दोष द्यायचा काय, ह्या आई वडिलांनी मग नाही तिचं का होत नाही. आणि हे केल्यानंतर म्हणजे आश्चर्य, त्या मुलीचे वडील मला म्हणतात अमिताभ बच्चन जया बहादुरीचं नाही झालं का. आता काय उत्तर द्यावं. म्हणजे आपण किती पाठीमागं घालत असतो. एखाद्याला खरंच अडचण असू शकते किंवा असते, ही 1% भाग असतो, 1%च असतो, त्याच्यापेक्षा भाग नसतो.
कारण तुम्ही ज्यावेळी आपण म्हणतो ना की परमेश्वराने नशिबाने आपल्या समोर स्थळ ठेवलेले असतात, तेव्हा आपण त्याच्यामध्ये खोड्या काढण्यामध्ये वेळ घालवतो. अजून चांगलं मिळेल, आता हे असं आहे, मग त्याची आई अशी आहे, वडील असं आहे. अवघड गोष्टी आहेत सध्या काळातल्या. मग त्या गोष्टींवरती पहिलं आपण फोकस करणं गरजेचं आहे. पत्रिकेमध्ये दोष नसतात, पत्रिका कुठलीच नाही, जागेमध्ये जसे नसतात ना, ज्यांनी जागा घेतली, नवीन जागा घेतली आणि त्याच्यात दोष आला तर मी म्हणू शकतो की ठीक आहे, चल त्याच्यामध्ये असू शकेल, एखाद्या वेळी आपण बघूया. पण आमची वास्तू चांगली नाही हे तुम्ही ते 14 व 10-12 वर्ष त्या वास्तूत राहून जर सांगत असाल तर किती दुर्दैव आहे. 12 वर्ष त्या वास्तूने तुम्हाला सांभाळलेलं आहे ऊन पावसापासनं. आज तुमच्या वागण्यामुळं, तुमच्या चुकांमुळं तुम्ही कर्जबाजारी झालात, तुमची गणितं चुकली, म्हणून ते त्या वास्तूचं काही हे नाही. आणि मग ह्याचा फायदा घेणारी लगेच लोक असतात की तुम्ही या अमुक हे चेंज करा, तिथं तोडा, तिकडं तोडा, आमची सगळी टीम आहे, तुम्हाला सगळं करून देईल. परत नवीन मनुष्य नवीन कर्ज बाजारामध्ये जातो. दादा, तुम्ही जे आता तो एक्झाम्पल दिला ना, मुलाने कर्ज घेतलं, आणखी फेडता येत नाही, 2 क्रेडिट कार्ड्स, पर्सनल लोन, याच्यामध्ये मी काय बघतो माहिती आहे, ही जर तो व्यक्ती असा कुठल्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यासू व्यक्तीकडे जातो, तो एक्सपेक्ट करतो की मला काहीतरी मंत्र द्या, त्याच्याने माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. गेला, जाऊन आला, 1.5 वर्ष फिरून फिरून तो आला. आणि सगळ्यात सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या जे गुरुजींनी सांगितलं की अमुक तुम्ही एक हे तोडगा मी करतो, तो करून घ्या, तो त्याच्यासाठी त्यांनी पर्सनल लोन पण काढलं. म्हणजे मला बँकेचं एक तर आश्चर्य वाटतंच की तुमच्याकडे काही नसताना तुम्ही लोन कसं देतात, पण शेवटी तो त्यांचा व्यवसायाचा भाग आहे. पण इथं मुळात मला सांगायचं कारण असं आहे की जे आई वडील त्या मुलाची अडचण आहे ते त्याच्यासाठी घेऊन येतात, ती मुलाला एक प्रश्न विचारू शकत नाहीत की बाळा तू हे पैसे घालवलेस कुठं, लाखांनी. कुठल्या हॉटेलमध्ये जरी तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये रोज जेवून गेलात तरी लाखांनी पैसे जात नाही. म्हणजे अशा ठिकाणीच ते गेलेले आहेत की जिथं ते जायला नको आहेत. पण आता आम्हाला ह्याच्याबद्दल सोल्युशन काढा, तर ते नाही होत. तर दादा कसं माहिती आहे, ह्याच्यामध्ये मी 2 गोष्टी, ह्याच्यामध्ये मी एक वेगळा दृष्टिकोन असा बघतो की जेव्हा असा प्रॉब्लेम असेल, एक तर तुम्हाला फायनान्शियल सर्व्हिसेस असतात गव्हर्नमेंटच्या आहेत, ज्या तुम्हाला गाईड करतात की बाबा तुझं थकलेलं आहे लोन, तर ते थकलेलं लोन तू कसा फेडायचा, त्याला एक मुदत दिली जाते. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये की तो व्यक्तीने फक्त देव 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 करून, त्याच्या आईने देव 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 करून होत नाही, त्याला घराच्या बाहेर पडून, त्याला नोकरी करून ते पैसे लोन फेडावंच लागणार, कारण ते कधीच फेडलं जात नाही. आणि नुसतं लोनच्या बाबतीत नाही, कर्माच्या बाबतीत पण अशा गोष्टी घडल्या जातात. अगदी आहेत. आणि जसं हे म्हणताय तसं मग काय होतं की त्या माणसाला किंवा त्या ह्याला पहिल्यांदा 30-40 हजार रुपये पगार असतो. आता जेव्हा तुम्हाला अडचण असते, जेव्हा आहे, तेव्हा माणसाला तो हक्क नसतो की मला 50,000च पगार मिळावा. कारण ज्या पोझिशनवर असताना त्याच भगवंतानी तुला सगळं सुख ज्ञान सगळं दिलं होतं, तेव्हा तू त्या बुद्धीचा चुकीच्या दृष्टिकोनातनं वापर केलास आणि स्वतःच्या हाताने हा खड्डा खणला. मग तिथं देवाला त्रास द्यायचा नाही किंवा देवाला त्याच्यामध्ये दोषी धरायचा नाही की तुझ्यामुळं हे झालं. मग आता काहीतरी फेडण्यासाठी मी त्याला सांगितलं, तू एक काम कर, तू प्रत्येक ठिकाणी जा त्या बँकांमध्ये आणि त्यांना सांग की मी आत्ता 1-2 महिने देऊ शकत नाही, 2 महिन्याने मी तुला देईल. ते जर म्हणले तर ठीक आहे, नाही म्हणले, कारण गंमत अशी झाली की येणारा प्रत्येक फोन तो घाबरून उचलायचाच नाही. मग त्याला म्हटलं, बाबा तुझा नोकरीसाठी जर फोन आला तर तुला कळणार कसं, म्हणजे तू पळवाट कशासाठी काढतोयस. आणि ह्या पत्रिका घेऊन तुम्हाला अमुक इकडं जा तिकडं, ह्याला उपाय नाही. हे तुम्ही कितीही जरी केलं ना तरी ह्याला तुम्हाला तुमचा शनी मंगळ काही असो, म्हणजे कुठल्या, आणि म्हणजे आम्हाला एका ज्योतिषाने सांगितलं की ही युतीच खराब होती म्हणून ह्याला ही बुद्धी झाली. अरे कमाल आहे. म्हटलं तुमच्या एकट्याच मुलाला ही युती होती का? युती एकट्याच मुलाला होती का की सगळ्यांना की ह्याच्यावर की ते सगळेच कर्जबाजारी झालेत का? म्हणजे कशा प्रकारे आपण आपल्या मुलांवरती किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टींवरती आपण पांघरून घालतो ना, ह्या पद्धतीने होतात.
आजारपण असतात, आजारपणात म्हणजे आत्ता मी ह्या एक 20-25 दिवसामध्ये असे उदाहरण किंवा अशा गोष्टी बघितल्यात ना की मी त्या पहिल्यांदा कधी ऐकलेल्या नव्हत्या, बघितलेल्या नव्हत्या, की कशा पद्धतीने मनुष्य विचारधारा करायला लागले. इतकी बुद्धिमत्ता माणसाची बिघडलेली आहे. डेली गुरु चेंज करणारी माणसं आहेत, डेली विचार, डेली मंदिर आहेत, आज ह्या मंदिरात, उद्या त्या मंदिरात. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला तुमचं ऱ्हास ह्या मार्गाकडेच नेणारे आहेत, कुठेही नाही आहेत. आणि मग तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही त्याच्यामध्ये. मग मूर्ती कितीची घ्यावी, मग काय करावी, चांदीची घेऊ का, मग त्याच्यात हे करू का, म्हणजे किती हजारो प्रश्न असतात. सुपारी ठेवलीत तरी चालणार आहे. भाव काय आहे, तो भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही किती प्रदर्शन मांडताय हे महत्त्वाचं नाही आहे. बाबा महाराज म्हणायचे, दर्शन आणि प्रदर्शन, लोक प्रदर्शन मांडतात, दर्शन घ्यायला जात नाही. मग ही गोष्ट होता कामा नये. आणि ह्या सर्व गोष्टी आता सारांशाने केलं म्हणजे तर विषय आमच्या गुरूंचा चालला होता, पण आपण ह्या बाजूला तो सरकला. कारण आपण म्हणतो ना की दिवसादिवस वास्तव्य काय काय आपल्या समाजापुढं अडचणी येत राहत आहेत, ह्या किती आहेत. सगळ्यात जास्त मोठं आलं ते म्हणले दर 2 दिवसांनी कोणीतरी स्क्रीनशॉट काढून पाठवायचं. आज मंगळ गुरु युती आहे, आज मग शुक्र गुरु युती आहे, आज रवी असतात आहे, ह्या राशींना हे आहे, त्या राशींना आहे, आता आम्ही काय करू, आता आम्ही काय करू. तर कशाला बघतं ते. रोजच्या ही भौगोलिक अवस्था आहे, रोजच्या ह्याच्यामध्ये ही गणितं बदलत राहतात. हा तुमचा व्यवसाय करण्याचा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रश्न एक फास आहे की त्याच्यात तुम्ही अडकता आणि मग त्यातनं बाहेर पडत नाही. कंपनशास्त्राच्या दृष्टिकोनातनं सुद्धा विचार, मला बऱ्याच जणांनी 2-3 विचारलं की कंपनशास्त्राच्या दृष्टिकोनातनं आपण भविष्य बघितलं किंवा कंपनशास्त्र शिकायचं असेल तर कुठं. मागच सांगितलं, कंपनशास्त्रही मी ज्यांच्याकडनं शिकलो ते आज देहामध्ये नाहीत. आणि माझी जीवनातली मी 12 ते 15 वर्ष त्याच्यासाठी मोजली आहेत कंपनशास्त्र शिकण्यासाठी. तेही सांगितलं की ऑब्झर्वेशन कसं करायचं, तुम्हाला त्या त्या गुरुच्या अनुषंगाने तुम्ही चर्चा करायची. मला काय प्राप्त व्हावं म्हणून मी कधी काही गोष्टी केलीच नाही. जेव्हा हे मिळालं तेव्हा कळलं की ही प्राप्ती आपल्याला झाली आहे, पण त्याचा काही स्वतःसाठी काही मला वाटत नाही की माझ्या आयुष्यात स्वतःसाठी किंवा उपयोग केलेला आहे. तो कधीच केलेला नाही आहे. नाही तर मी 6 दिवस घरामध्ये झोपून राहिलोच नसतो. ह्या गोष्टींचा वापर करून मी त्याच्यामध्ये करायचा आहे नाही आहे. आपल्या गुरुनं तो शब्द असतो की मी माझ्यासाठी काही वापरणार नाही. आपण कधीही विचार करावा. मला ते कायम एकच उदाहरण द्यायचं आहे की लॉटरीचं तिकीट काढणारा माणूस करोडपती का होत नाही, हा ते मला म्हणायचं. हा प्रश्नच मला कायम पडतो. कारण त्याच्यात जर त्या गठ्ठ्यांमध्ये एक तिकीट जर करोडो रुपयांचं जर असेल तर म्हणले की शेवटी जे उरतं तिकीट त्यातले तरी तो खोडून करोडपती होतो का, तर नाही होत. आज ज्योतिष तुम्हाला सांगणारा की तुम्ही उद्या लाखोपती व्हाल, करोडपती व्हाल, हा सांगणारा स्वतःचं ज्योतिष बघू शकत नाही का की मी लाखोपती करोडपती कसा होईल, मी रस्त्याच्या कडेला बसून का ज्योतिष सांगतोय. ह्या भगवंतांनी आपल्याला जीवनामध्ये अवस्था आणि ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात, त्याच अनुषंगाने चालायला लागतं. आणि हे आपण स्वीकारायला लागतं की आपल्याला लिमिटेशन्स आहेत, आपल्याला मर्यादा आहेत, त्या मर्यादामध्येच आपल्याला राहायचं आहे. भगवान श्रीकृष्णाने अजून एक त्या पॉडकास्टमध्ये मी हे ऐकलं की श्रीकृष्णाला माहीत नव्हतं का की अभिमन्यू मारणार आहे. मग एवढा जो सृष्टीचा निर्माता आहे, मग त्याला अभिमन्यू मारणार आहे हे माहीत नव्हतं का, तर त्यांनी का थांबवलं नाही. मग त्यांनी थांबवलं नाही तर प्रारब्ध असं सगळं नुसतं म्हणून त्याच्यात त्या गोष्टी होत नाही. ही गोष्ट चुकीची आहे की त्याच्या प्रारब्धात मरण होतं म्हणून ते श्रीकृष्णाने थांबवलं नाही, ही गोष्ट चुकीची आहे. नीट महाभारत हे वाचणं आणि त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा चांगली करायला जाता तेव्हा कुठं ना कुठंतरी तुम्हाला काहीतरी समर्पित करायला लागतं. अभिमन्यूला सगळ्यांनी मिळून मारलं, तेव्हा असं त्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं की सगळ्यांनी मारलं
मिळून मारलं, तर तेव्हा श्रीकृष्णांनी अंतर मनात त्यांनी त्याला दिसलं नसेल का, त्यांनी का नाही वाचवलं? एवढे त्याच्यावरती म्हणजे संहार झाला त्याचा, सगळ्या जणांनी कौरवांनी मिळून मारलं त्या बालकाला, तर का नाही कृष्णांनी मग वाचवलं? ह्यांनी तुम्ही लोकांच्या मनामध्ये महाभारताच्या विरोधात ज्ञान भरायचा प्रयत्न करता. तसं नाहीये. भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा ह्याला वाचवलं नाही, अभिमन्यूला वाचवलं नाही, याच्यामध्ये कुठंतरी एखादा शत्रुपक्षाची चूक कुठं होते याचा सुद्धा अभ्यास जो व्यक्ती महाभारत वाचताना करतो त्याच्या लक्षात येईल. या सगळ्यांनी मिळून अभिमन्यूला मारलेला आहे आणि नियम असा होता की एका योद्ध्याबरोबर एकच लढणार. असं असताना सुद्धा यांनी सगळी नियमावली धुडकावली आणि त्या नियमावली धुडकवल्यामुळं हे पुढं आपल्याला धर्म स्थापन करायला सोपं झालं. काही लक्षात घ्या, काही गोष्टी ह्या अशा असतात घडणाऱ्या गोष्टी की त्या पुढच्या चांगल्या गोष्टी ज्या होणाऱ्या असतात त्याच्यासाठी अगोदर हे घडणं गरजेचं असतं. मग तेव्हा बोलता आला नाही. मग जेव्हा कर्णाचा वध होता तेव्हा कर्ण रथाच्या खाली होता आणि रथामध्ये असलेल्या माणसाचं युद्ध करावं, युद्धाचा नियम होता, पण तेव्हा कर्ण खाली होता. मग कर्णाने ऐकवलं तेव्हा की मी आत्ता निहत्य आहे, माझ्या हात मी रथाच्या खाली आहे, हे तू अनितीने वागतोयस अर्जुना, केशवा तू त्याच्याबरोबर असून अनितीने वागतोयस. तेव्हा श्रीकृष्णाने मग त्याला ऐकवलं की अभिमन्यू जेव्हा हे होता तेव्हा तू कुठली नीती बाळगलीस, नीट लक्षात घ्या. म्हणून आपण काय करतो, वरच्या वरती फक्त ह्या गोष्टी एक उचलतो आणि त्याच्यावरती विचार कर बसतो. तसं नाहीये. पूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त होणं गरजेचं असतं. जेव्हा अश्वत्थामा मेला, जेव्हा हे सांगितलं तर मग तो आवाज कसा दबला? मग अश्वत्थामा मेला एवढं द्रोणाचार्यांना जर ऐकू आलं तर हे मेल्यानंतर मग त्याच्यामध्ये मग ती पुढचे आवाज ऐकू का नाही आला? मग त्याच्यामध्ये जेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की सगळ्यांनी शंख फुंका, पण शंख फुंकल्यानंतर तो आवाज दाबला गेला. मग तेव्हा त्यांनी सांगितलं हत्ती का हे मला माहित नाही, मनुष्य माहित नाही, गेला हे माहिती आहे, पण आघात झाला होता. म्हणजे कृती जी एक्सपेक्टेड होती, त्याला अपेक्षित होती, ती द्रोणाचार्यांकडनं झालेली होती, कृती घडून गेलेली होती. मग हा धर्म का अधर्म हे करून तुम्ही त्याचं भांडवल करून लोकांच्या पर्यंत तुम्ही पैसे कमवत असाल ना, तर हे चुकीचं आहे. प्रत्येक शंख वाजवणं म्हणजे हा शंख तेव्हा कसं वाजवतील शंख? एक लक्षात घ्या, युद्ध चालू व्हायच्या वेळी शंख वाजवणं आणि युद्ध आत्ता थांबवायचं आहे म्हणजे आजचं युद्ध संपलं याच्या वेळी शंख वाजवणं, या दोन वेळी फक्त शंख वाजवले जायचे. पण मग आपण आपल्या मनाने त्याच्यामध्ये वाक्य हे करायची, घालायची आणि ती तुम्ही त्याचा इतिहासच बदलायचा, तर हे किती चुकीचं आहे. तुम्ही लोकांना त्याच्या चुकीच्या आणि मग ज्योतिषांवरती विश्वास ठेवू नका, पण माझ्याकडं सारख्या ज्योतिषाकडे याचं सगळ्याचं उत्तर आहे, हे म्हणजे अजूनच हास्यास्पद गोष्ट झाली. म्हणून उत्तम ज्योतिषी हवा. हे माझं स्वतःचं ब्रँडिंग किंवा स्वतःचं मार्केटिंग मी करतोय, मग त्यांना कळलं नाही मग मला कळेल असं होतं का कधी? मग आपण ह्या गोष्टी जेव्हा बघतो तेव्हा कुठला भाग आपण किंवा एखादी आपण का बघतो हे सुद्धा आपल्याला प्रत्येक मनुष्याला कळणं गरजेचं आहे. की मी का वाचतोय, का ऐकतोय, एका ओळीमध्ये अख्खं नाही होत. मग तसं जर महाभारत किंवा भगवद्गीता जर मानायचं असेल तर भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं की तू मला येऊन मिळ, माझ्यात सामील हो, माझ्यात एकरूप हो, एवढंच आहे. आणि भगवद्गीता संपताना सुद्धा तेच तो अर्जुनाला सांगतोय की तू माझ्यात मिसळून जा. पण माझ्यात मिसळून जा म्हणजे जर हा तुम्ही जर व्यक्तिशः डोळ्यासमोर जर ठेवला तर मिसळून जा म्हणजे काय, तू माझ्या अंगात शिर असं नाही होत. जी नीतिमूल्य मी बाळगतो त्या नीतिमूल्याने तू चल, त्याचा अर्थ असा होता माझ्यात समाविष्ट हो, म्हणजे की मी जे सांगतोय म्हणजे जसं गुरु जेव्हा शिष्य सांगतो की तू प्रश्न करू नकोस,
मी सांगितलं ना, तू अमुक कर, की ते शिष्याने करावं, त्याच्यावरती आपल्याला संशय नसावा. मग ही गोष्ट होणं खूप गरजेचं आहे. दादा, हाच एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट होते की लोक जेव्हा मी खूप जणांचे अनुभव ऐकतो ना, गुरु पोट तिडकीने सांगतो बाबा कर रे कर रे, पण तो स्वतःच्याच मनाचं करत मनाचं बसतो. करत मग फटके पडतात. मग लोकांना सांगतात बघा बघा मला कशा फटके पडतात. अगदी अगदी याच्यावर त्यामुळं मग आणि प्रश्न नसावा ना. हे सगळ्या आत्ताच्या सद्यस्थितीत खरंच एक गोष्ट मान्य आहे की सध्या गुरु कोणाला करावा ना, हाच मोठा एक प्रश्न आहे. ज्ञानाचा गुरु करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कायम लक्षात ठेवा, गुरु हा ज्ञानाचा हवा. कर्माचा गुरु त्याच्यामध्ये पाठीमागं तुम्ही जाऊ नका. ज्ञान जो तुम्हाला देईल ना, ते तुम्हाला एखाद्या गोष्टीचा रस्ता आहे. तुम्हाला इथनं सिंहगडला जायचं आहे, तर एखादा म्हटलं सर मी तुम्हाला येऊन सोडतो तिथं, पण एखादा जर ज्ञानगुरू असेल तर तो सांगेल तुम्ही ह्या रस्त्याने जा, तुम्ही सिंहगडला पोचाल, तर तो योग्य मार्ग झाला. मग आपण ज्ञानाने पुढं जावं, कर्माने आणि या भानगडीत प्लीज पडू नका. फार भयान म्हणजे भयान अवस्था आहे. ज्या पद्धतीने मी SMS पाहतो किंवा जे बघतो, इतकी भयान अवस्था आहे त्याच्यात. तर कृपा करून हे करू नका. अजूनही वेळ गेलेली नाहीये. एक वाक्यामध्ये भगवद्गीता किंवा महाभारत होत नाही असे पॉडकास्ट आले ना, तर आपल्या इथे करा, आपण त्याच्यावरती चर्चा करून हे करू. मग वशिष्ठांना माहीत नव्हतं का ही राजाची राणी आणि तिला मग असा भोग होता, मग त्यांनी उपाय का नाही सांगितला? हे आपण एका 4 पॉडकास्टमध्ये हा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे त्या तत्वाचा अपमान करण्यासारखं आहे. म्हणजे त्या वशिष्ठांना तुम्ही नावं ठेवण्यासारखं आहे. त्यांच्या विचारधारेवरती तुम्ही एक बोट दाखवण्यासारखं आहे. हे होता कामा नये. ही लोक पैशासाठी काहीही करतात. मध्ये आपण बघितलेलं आहे एक प्रसिद्ध जो पॉडकास्ट हे करायचा, त्याच्यावरती काय शेकलं होतं, ते चुकीचं त्यांनी अनुमोदन दिलं. मग ही एवढं आपण आपली बुद्धी घाण टाकली का? ही लोक पैशासाठी करतात आणि मग आपल्या धर्माची चेष्टा करतात. ती मग आपण ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. तो होणं खूप महत्त्वाचं आहे. मग इथं आता ह्या गोष्टी आम्हाला आमच्या गुरुने जेव्हा कंपन शक्तीच्या द्वारे जेव्हा अभ्यासाच्या जेव्हा सांगितलं की तू मंदिरात जा, स्वामींच्या जा किंवा कुठं जा, तेव्हा काही म्हणजे मी मागच सांगितलं, मला एकदाही त्यांनी सांगितलं नाही की अमुक मंदिरात जा, तमुक मंदिरात जा, इकडे जा. ओंकारेश्वराच्या मंदिरात माझ्याबरोबर स्वतः आले आणि लिंग ह्या शब्दाची ओळख करून दिली. आपण म्हणतो ना की महादेवाचं लिंग, मग त्याला लिंग का म्हणतात? मग त्याच्यातनं उत्पत्ती कशी होते याचं ज्ञान त्यातनं त्यांनी मला दिलं. तिथे जाऊन नमस्कार कर, ओम नमः शिवाय म्हण, एक बेल व्हा आणि चल, तर तसं नाही आहे. उत्पत्ती कशी होते जगताची, महादेवाची कशा प्रकारे आराधना केल्यानंतर देहामध्ये उत्तम ऊर्जा निर्माण होते, हे त्यांनी सांगितलं. आपण शंकराचे आता श्रावण आहे, आपण म्हणतो की कुठं जाणार आहे, आता श्रावणी सोमवार आहे, उपास बरेच जण करतात, शंकराच्या पिंडीला दर्शन घ्यायला जातात. एक तर पिंड म्हणून नाही आहे. बऱ्याच जणांचा 80% लोक म्हणतात की शंकराची पिंड वेगळा आणि पिंडी वेगळी. शंकराची ही पिंडी असते, तर त्यामुळं ही पिंडी हा शब्द कधीही लक्षात घ्यावा, हा योग्य आहे, पिंड नाही. आणि त्या पिंडीचं दर्शन घेताना आपण कुठं उभं राहिलं पाहिजे? मी काय दर्शनाला आलो आहे, आज श्रावणी सोमवार आहे, दरवाजातनं 1 रुपयाचा बेल घ्यायचा, फुलं घ्यायची, तिथं जायचं, लाईनीत उभं राहायचं, त्याच्यावर व्हायचं, मग त्यातलं एक बेलाचं पान उचलायचं. ही एक सर्वसाधारण कृती सर्वसामान्य माणसाची सांगतोय. किंवा एखादं फूल, किंवा मग आपल्याला ते गुरुजी काही भस्म लावतात का, किंवा काही प्रसाद देत आहेत का, किंवा तीर्थ देत आहेत का, ह्याची अपेक्षा धरून आपण येतो, बाहेर येतो आणि एक प्रदक्षिणा घालतो आणि घालून आल्यावर बसलो की आज माझं शंकराच्या पिंडीचं दर्शन झालं, भोलेनाथाचं दर्शन झालं. घेतलंत काय?
काय जाऊन घेऊन आलात? खिशामध्ये एक बेलाचं आणि एक फुलाचं पान प्रसाद म्हणून, जे 2 दिवसांनी सुकणार आहे आणि 2 दिवस खिशात ठेवलं तर तुमच्या खिशामध्ये चिकटणार आहे आणि तुमचा शर्ट ड्रायक्लिंगला टाकायला लागणार आहे. किंवा घरामध्ये मग अशा ठिकाणी ठेवून द्यायचं की ओंकारेश्वराच्या इथनं मी पिंडीवरचं फूल आणलेलं आहे, ते आता घरामध्ये मी पूजेत ठेवतो किंवा कुठंतरी ठेवतो. हा मनाचा कमकुवतपणा बंद करा. तुम्ही घेऊन काय आलात? मला माझ्या गुरूंनी काय सांगितलं? श्रावणी सोमवार आहे म्हणून तिथं जाऊ नकोस. महादेव काय फक्त श्रावणी सोमवाराच्या दिवशी काय तिथे असतात का? तू तिथनं जाऊन त्या पिंडीतनं घेऊन काय येतोयस? काय घेतलेलं आहेस? आपण कधी विचार केला आहे? आपण एक लक्षात घ्या, ही समोर शंकराची पिंडी याला बरोबर आहे आणि त्या पिंडीवरती आपण फुलं वाहतो. पण एखादं लिंग डोळ्यासमोर आणा. लिंग आणताना तुम्ही हात कसा नेता? कधी आपण म्हणतो ना की दही किंवा त्याला लोणी लावलं जातं, चक्का लावतात. असं लावलं जातं का असं लावलं जातं? हा जर तुम्हाला मी प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल मूर्खासारखे प्रश्न विचारता किंवा मूर्खासारखं आहे. पण सायन्स आणि शास्त्र हेच आहे. हे आहे असलेलं लिंग, ह्याला तुम्ही जर हे लावला तर असं लावता का असं लावता का असं पसरवून लावता? मी ते पसरवूनच लावताना बघितलेलं. पसरवून लिंगाला लावत नाहीत, खालच्या भागाला म्हणजे खाली जो बेस त्याचा जो असतो त्या बेसला लावतात. पण लिंगाला जे आहे हे असं लावतात. मग हे लिंग भगवंतानी, महादेवाचं लिंग हे अग्नी तत्वाचा तो स्रोत आहे जी पुनरुत्पादन करू शकतं, जे बीज उत्पन्न करू शकतं, तेच पुरुषाचं लिंग आहे. हा विचार करत नाही मनुष्य. पुरुषाचं लिंग आणि ते लिंग वेगळं आहे का? आपण आता हा भाग काढला तर म्हणाल काय कुठनं विषय कुठं गेला, त्याचा काय संबंध आहे? मग जिथं ह्या हे आहेत म्हणजे त्या लेण्या जिथं हजारो आसनं दाखवलेली आहेत, ते ठिकाण जे आहे, हे शास्त्र काय सांगतं आहे? आतमध्ये तिथं शंकराची पिंडी कशासाठी ठेवली आहे? हा कधी विचार करतो का आपण की त्याच्या पाठीमागं 100 शारीरिक शारीरिक आसनं बघायला चाललोय? म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एक प्रकारची विकृती घेऊन आपण ते बघायला जातो. पण आपलं शास्त्र अग्नितत्व कशातनं उत्पन्न होतं, जलतत्व कशातनं रिकामं होतं हे सांगायचं उत्तम उदाहरण म्हणजे तिथे मला ठिकाणाचं नाव आत्ता आठवत नाही, कुठं त्याच्यामध्ये हे केलेली अजिंठा एलोरा नाही, अजिंठा एलोरा नाही आहे. सगळी तिथं म्हणजे समागमाचे सगळे पोझिशन्स तिथं दाखवलेले आहेत त्याच्या. आणि तिथं शंकराची पिंड आहे. तर शंकर मुख्य म्हणजे पिंडीतला हा जो सगळ्यात मोठा जो भाग आहे हा अग्नितत्वाशी निगडीत आहे. मग ह्या लिंगाशी आपण जाऊन एकरूप होणं कशासाठी? बेल वाहतो. शंकराला बेल वाहतात, शंकराला बेल आवडतो. तर बेलाचं गुणधर्म आहे की उष्णता नियंत्रित करणे आणि वात पित्त कफ नियंत्रित करणे हे बेलाचं औषधी गुण आहे, म्हणून बेल व्हायला जातो. मग आपण जे औषध डॉक्टर देतात की अमुक अमुक अंगात उष्णता जास्त असेल काय असेल की बिल्वारिष्ट घेतो आपण, त्याचं अरिष्ट असतं त्या, पण का घेतो हे आपल्याला माहीत नसतं. मग शंकराला बेल आपण का वाहतो तर त्याच्यासाठी वाहतो. मग शंकराला लोणी का वाहतो किंवा शंकराला जो दह्याचा आपण म्हणतो ना शृंगार केला जातो, हा का केला जातो? तो थंडावा त्या लिंगाचा येण्यासाठी केला जातो. कारण ते लिंग आहे आणि लिंग म्हणजे अग्नितत्व, अग्नीचा स्रोत. त्याच्यावरती अखंड धारा वाहत असते. बाकी कुठल्या बघितलंय का देवाचं की त्याच्यावरती अखंड धारा वाहते? तर नाही. शंकराची जर मूर्ती असेल तिथं सुद्धा वाहत नाहीत, फक्त
फक्त लिंगावरती तुम्हाला ही धारा वाहताना दिसते त्याच्यामध्ये. का? कारण ते लिंग शांत राहण्यासाठी, स्थिरत्व राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी. मग आपण जे आपल्याला घरामध्ये म्हणतो की आमच्या घराची कुलदेवता कोण आहे, महादेव का आहे, त्याचं कारण ते आहे. घरामधली उत्तमोत उत्तम राहणारी जी ऊर्जा आहे ना, ती नियंत्रित करण्याचं काम हे महादेव करत असतात. मग त्याची अनेक रूपं आहेत. मग काही जणांचं जेजुरीचा खंडोबा आहे. तर सगळी जर तुम्ही केलीत ना, तर महादेवाचं स्वरूप येतं आणि एक लक्ष्मीचं स्वरूप येतं, देवीचं स्वरूप येतं. म्हणजे जिथं अग्नितत्व आहे, दोन्ही अग्नितत्व आहेत, पण एक नियंत्रित अग्नितत्व आहे आणि एका तत्वाला नियंत्रित करायला लागतं. देवीवरती अभिषेक करायला लागतो का? तर नाही करायला लागत. अभिषेक हा शंकराच्या पिंडीवरच. कुठं गेलात? कुलदेवतेला गेलो, कुठं वेळणेश्वरला गेलो, अभिषेक केला. अभिषेक केला म्हणजेच तुम्ही काय कृती केली की माझ्या घराण्यामध्ये जे काही कमी जास्त जे घटना घडल्या असतील, चुकीच्या असतील काय, आणि त्यांनी जो अग्नी उत्पन्न झालेला असेल, वाईट घटना किंवा चांगल्या घटना, ह्याला शास्त्रामध्ये अग्नितत्वाच्या दृष्टिकोनातनं बघितलं जातं. तर तेव्हा तुम्हाला तिथं जाऊन त्या पिंडीवर तुम्ही अभिषेक करता. त्या अभिषेक केल्यानंतर तुमच्या घरातली ऊर्जा ही समांतरित होते, म्हणजे न्यूट्रल होते. म्हणून जे म्हणतात ना की वर्षातनं एकदा आपण आपल्या कुलदेवतेला जाऊन यावं आणि अभिषेक करून यावा, तर ते ह्याच्यासाठी असतं. दादा, याच्यामध्ये ना मला एकदा मी महादेवाच्या मंदिरात गेलेलो. तिकडे ते काकांनी सांगितलेलं की माझ्या हातात तिकडनं प्रसाद म्हणून बेलाचं पान लावलं होतं. आणि मला विचारलेलं की ह्या पानाचं काय करणार असतो. मी सांगितलं का घरी जाऊन देवाऱ्यात ठेवून जाणार. प्रसाद आहे ना, मग खातो. चालतो खाल्लेलं. तुम्ही हे बघा काय असतं, कुठलीच गोष्ट जेव्हा तुम्ही त्या परमात्म्याला, एक सोपं उदाहरण सांगतो. पोळी, भाजी, आमटी, भात, गव्हाची खीर हे सगळं गेलं, त्या देवाच्या समोर ठेवलं, पाणी फिरवलं की ते जेव्हा उचलता तेव्हा ते अन्न राहत नाही, तो प्रसाद होतो. ते तत्व त्याच्यामध्ये सामावलं जातं. आता ह्यांना सांगितलं की हा प्रसाद आहे म्हणून ते खा, हा भाग खाणं न खाणं हा वेगळा भाग असतो. पण जेव्हा ती गोष्ट वाहिलेली असते तर ती धुवून खावी. म्हणजे कारण परत त्याच्यासाठीच असतं की एखाद्याने का मोकळं केलेलं आहे हे आपल्याला माहीत नसतं, आणि ते धुतलं की मग ते मोकळं होतं. अच्छा अच्छा अच्छा, असं आहे. असं त्याला धुतलं की म्हणजे जर तुम्ही कित्येक जण काय करतात की तिकडे देवासमोर ते देवासमोर पेढे ठेवलेले असतात, ते उचलून खिशात घालतात. ते तुम्ही खिशात जर घातलेत, ज्यांनी ते ठेवले त्याचे तुम्हाला त्या माणसाचे चांगले किंवा वाईट गुण दोष ते तुमच्यात येतातच. ते तुम्हाला स्वीकारायलाच लागतात त्याला. म्हणून हा भाग खूप महत्त्वाचा इथं येतो. मग आम्हाला माझ्या गुरूंनी ह्याप्रमाणे दर्शन द्यायला सांगितलं की शंकरा तर तिथं जाऊन बस, ओंकार म्हण, ओम म्हण. किती जणांना माहिती आहे ओंकारेश्वर हे स्मशान होतं. हे पुण्यात आत्ता आहे म्हणून त्याच्यामध्ये मी हा बोलतोय. ओंकारेश्वराच्या पाठीमागं त्या जागा होत्या, म्हणजे तिथं चिता हे करायच्या. आज तिथं चौपाटी आहे, तिथं जेवण खाण सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या तिथं चालतात, धाबे आहेत. पण किती जणांना हे माहिती होतं? हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. मग आपण प्रत्येक ज्या ह्याच्यापाशी जातो, ज्या लिंगाचं दर्शन घ्यायला जातो, ज्या लिंगाचं म्हणजे ज्या भगवंताचं, ज्या महादेवाचं दर्शन घ्यायला जातो, त्या महादेवाचं त्याला केदारेश्वर म्हणतात, जरांडेश्वर म्हणतात, जबरेश्वर म्हणतात. हे का म्हणतात ते बघा. म्हणजे मी तिथं येऊन इथं फक्त मी महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यायला आलोय असं करू नका. मी तिथनं ती शक्ती घेऊन जाणार आहे, तो विशिष्ट गुण आहे त्याच्यामध्ये.
माणूस मी पण आहेत, सर पण आहेत, अजूनही एक आहे. तिघांची खायची शक्ती वेगळी आहे, तिघांची वैचारिकता वेगळी आहे, तिघांचं काम वेगळं आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो का की आम्ही माणूस नाही, माणूस एकच आहोत, पण प्रत्येकाची तत्व वेगळी आहेत. नाहीतर सगळ्याला एकच नाव दिलं असतं ना, सगळ्याला दिलीच नसती नाव. 8 विनायक केलेच नसते. अष्टविनायक म्हणजे काय? 8 विनायक कशाला केले मग? एकच ठेवलं असता. समर्थांनी एकच मारुती स्थापन केला असता. 11 केलेच नसते. प्रत्येकाचं तत्व वेगळं आहे, प्रत्येकामध्ये काही काही वेगळे गुण आहेत. मला जो गुण घ्यायचा आहे ना, तो गुण घ्यायला जावं असे माझे गुरुजी सांगायचे की मला कशाची गरज आहे, मला ह्या अमुक गोष्टीची गरज आहे, तू तिथं जाऊन घे. समर्थांनी ठेवलेलं आहे तिथं जाऊन तू घे. पण नाही, आम्ही एक मंत्राचा गंडा घेणार, नाही होणार काम. तत्वाशी तुम्ही जाऊन जोपर्यंत सेवाभाव ठेवत नाहीत, आणि काही लागत नाही, फुलं लागत नाहीत, गंध लागत नाही, काहीही लागत नाही, तुमचं शरीर, तुमचं विचार एवढंच लागतं, आणि समोर एकमेकांचा संवाद, भगवंताशी चाललेला संवाद. आणि मग त्यांनी आम्हाला असं ह्या की भगवंताशी संवाद कसा साधायचा, ध्यानाची कृती सांगताना जशी शाळेत सांगितली तशी भगवंताशी सुद्धा संवाद साधता आला पाहिजे ना. आम्ही रोज, मी स्वामींचं करते, स्वामींना मी स्वामींशी बोलते, स्वामींशी करते, ठीक, आनंद आहे. मग स्वामींशी बोलून सुद्धा तुमच्याकडं प्रश्न का राहतात? म्हणजे याचा अर्थ आहे की जे बोलतात ते तुम्हाला खरं वाटत नाही, किंवा ते तुमच्याशी, तुम्हाला जी अपेक्षा आहे ते बोलत नाहीत. असं होऊन चालत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा भाग हा वेगवेगळा आहे. दादा एक सांगा, आता ह्याच्यावर सॉरी डिस्टर्ब करतो तुम्हाला, तुमच्या गुरूंनी देवाचं दर्शनाबद्दल काय सांगितलं? रिझन असं सांगतो की कित्येकदा असं होतं की कोणाकडे जर खरंच असं ज्योतिष असेल ना, की तो काय सांगतो, तुझा हात गुरुतत्वाचा किंवा तुला गणेश तत्वाचं तुझ्यामध्ये कमी आहे, तर दररोज जाऊन एक लाडू गणपतीच्या हातामध्ये ठेव, 21 दिवस कर. आणि असं झालेलं मी बघितलं, मी माझ्यासाठी पण बघितलेलं की अरे या गोष्टी सगळ्या ऑटोमॅटिक सगळ्या सॉल्व्ह व्हायला लागल्या. नुसतं काही नाही, नुसतं तिकडे गणपतीच्या हातात लाडू ठेवला, त्याला एक लाल फूल वाहिलं, पाया पडलो, देवळामध्ये 5 मिनिटं बसलो आणि ऑफिसला निघून गेलो. नाही आहेत ना, हे जे आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय दिलेले आहेत, जसं तुम्ही आत्ता सांगतात की लाडू ठेवणं, हे लाडूपेक्षा मुळात काय आहे की गुळ हा, गणपती हा एकतर मुळामध्ये सगळ्यांना माहिती आहे की अग्नितत्वाची देवता आहे. मंगळ हा ग्रह हा त्याच्या आधिपत्याखाली येतो. आणि एक प्रत्येक गोष्टीची आपण जे सुरुवात जशी गणपतींनी करतो, तसं प्रत्येक संकटाला पहिल्यांदा आवाहन करताना बरेच जण गणपतीला पण आवाहन करतात. आणि हे आवाहन करताना कुठंतरी एक जोड असते, आणि ही जोड कशामधनं असते, तर त्या काही विशिष्ट पदार्थ, जसं त्याने ते लाडू म्हटलं, तर लाडू म्हणजे काय, तर लाडू हा कशाचा बनवलेला आहे किंवा काय आहे, तर ह्याला महत्त्व असतं. तर त्या पदार्थ हा ती ऊर्जा आपल्याकडनं त्या तत्वापर्यंत पुरवणारा किंवा तिथं पास करणारा असतो. म्हणजे एखादा करंट जर एखाद्या तारेमध्ये असेल आणि एखादा चिकटला, तर तुम्ही लोखंड केलं तर तुम्ही चिकटणार, पण त्याच्यात जर तुम्ही लाकूड केलं तर तोही सुटणार आणि तुम्हालाही काही होणार नाही. म्हणजे जो मधला प्रवाहक असतो हा तिथं जोडला जातो. म्हणजे लाडू हे फक्त आपण आत्ता म्हणण्याचा भाग आला असे म्हणून. इथं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर श्रावणी सोमवारामध्ये शिवामूठ नावाचा एक प्रकार असतो, की त्या दिवशी त्या शंकराच्या पिंडीवरती कुठलं धान्य व्हावं किंवा त्याला द्यावं, की त्या दिवशी ते तत्व आपल्याला त्या पिंडीच्या तत्वाशी एकरूपता आणून देऊ शकेल. हे अभ्यासाने पूर्वीच्या लोकांनी अभ्यास करून त्याचं लिहून ठेवलेलं आहे की ह्या गोष्टी आहेत. मग लाडूनी होतं. किंवा अजून एक उपाय जो मला माहिती होता, की जो मी माझ्या गुरूंकडनं एक दोनदा सांगितलेला ऐकलेला होता, तो म्हणजे की अगदीच दीर्घ अडचण असेल किंवा हे नसेल तर आपण एक लाल फूल गळून पडलेलं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की गळून पडलेलं. कारण त्यांनी आम्हाला हे शिकवलं की स्वतःच्या स्वार्थासाठी फुलाला का मारायचं, फुल झाडावर छानपैकी फुललेलं आहे,
त्याचं सौंदर्य उपभोगाचं काही फक्त तुमचं काम नाही आहे. त्याच्यामध्ये जे परागकण आहे त्याचं ते एखाद्या भुंग्याचं खाद्य आहे, फुलपाखरू त्याच्यावर बसतं. म्हणजे निसर्गाने देताना काही फक्त माणसाला दिलेलं नाही आहे, त्याचा विचार हवा. त्या पण मग दादा, पण जेव्हा आपण ते समजा जास्वंद घेतली तर दुसऱ्या दिवशी ती पूर्ण बावून जाते, मग बावलेलं चालतील का फुल? सांगितलंच असं आहे ओके की जास्वंदाचं फूल जे आहे, एक तर पहिल्यांदा हा एक विषय वेगळा आहे की एखाद्या झाडाचं फूल किंवा एखादा आपण घरामध्ये कुंडीमध्ये कढीपत्ता लावलेला असतो की आपण फोडणी करताना अरे पटकन कढीपत्ता काढून घेऊन ये असं काढतो, तोडतो आणि याच्यामध्ये ती इजा होते त्या झाडाला. ह्यांचे मंत्र आहेत की तुम्ही ते काढताना त्यांना की बाबा रे तुझा मी माझ्या स्वार्थासाठी उपयोग करतोय आणि मग तुम्ही ते काढू त्याची परमिशन घेऊ शकता आणि मग तुम्ही ते काढू शकता. आणि इथं सुद्धा फूल काढताना आदल्या दिवशी जाऊन, म्हणजे मला इथपर्यंत माहिती आहे की आदल्या दिवशी जाऊन की उद्या मी तुला काढणार आहे तर, आणि तुझं माझ्या स्वार्थासाठी नाही तर इथं तुला वाहणार आहे ही प्रार्थनाच त्या झाडाला करून मग तुम्ही दुसऱ्या दिवशी एकतर ते काढू शकता. किंवा जर एखादं फूल आपल्याला माहिती असतं की आता हे याचा काही उपयोग नाही तर त्या भगवंताच्या चरणात तुम्ही वाहू शकता. किती कमळं आपण म्हणतो आता ही तोडून आणतो आपण गणपतीमध्ये की फुलतात, 90% कमळं फुलत नाही, ती सगळी अशी सुकलेली असतात किंवा त्याच्यामध्ये असं. पण निसर्गाच्या ह्याच्यामध्ये जर गेलात तर त्याचा उपयोग जास्त होतो. किती जणांना माहिती आहे की गणपतीमध्ये जर कमळ आपण जे देवाला गणपतीला वाहतो आणि त्या गणपतीला जर तुम्ही प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित केलेली असेल आणि ते कमळ तेव्हा त्या गणपतीच्या हातात असेल आणि ते कमळ दुसऱ्या दिवशी ते जर वाळवलं तुम्ही आणि त्याच्यामध्ये फक्त साखर टाकून, खडी साखर टाकून ठेवली तर 15 दिवसांनी त्याला झाकण लावून ठेवायचं आणि त्याच्यानंतर खायचं की त्या घरामध्ये जर दमा असेल तर तो निघून जातो. म्हणजे गणपतीला वाहिलेली ही पत्री आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या औषधाच्या अनुषंगाने वाहिलेल्या असतात. आणि मग प्रत्येक देवतेचं एक आहे की भगवान श्रीकृष्णाला आपण तो काला म्हणतो की मग दही करतो. ह्या असे अनेक गोष्टी की ज्या आपण आणि तो परमात्म्याची शक्ती ह्याला जोडण्याला जो दुवा आहे त्या कृती आपल्या ग्रंथामध्ये धर्मामध्ये दिलेल्या आहेत की ज्याला आपण उपाय म्हणतो. की काय केलं की काय उपाय आहे. एक कॉमन उपाय सांगितला आहे की घरामधली जर निगेटिव्हिटी असेल, घरात कोणी आजारी पडत असेल तर महिन्याला जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा घरामध्ये एक नारळ फोडावा, कुलदेवतेच्या नावाने नारळ फोडावा आणि तो बाहेर प्रवाहित असेल, नदी असेल तर प्रवाहित नदीमध्ये प्रवाहित करून टाकावा. पण तो फोडून खाऊ नये, ते खाऊ नये तो. तर हा उपाय त्याच्यामध्ये दिलेला आहे की तो वास्तुपुरुषाला आपण काहीतरी समर्पित करतो. तर हा त्याच्यामध्ये आहे. मग अति अडचण असेल तर मग गणपतीला लाल फूल आणि गुळाचा खडा, हे जर शमीचा वृक्ष, त्या वृक्षापाशी जर एखादा गणपती असेल आणि त्याला जर हे केलं तर तुमच्या दीर्घातल्या दीर्घात अडचणी दूर होऊ शकतात. मी होतात म्हणत नाही, होऊ शकतात म्हणतो. ती तुम्ही त्याच्याशी एकरूपता किती आहे ह्याच्याशी सगळ्या गोष्टी निगडीत आहेत. पण हे होताना बघितलेलं आहे आणि हे मी कित्येक जणांचे ह्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना सुद्धा बघितलेले आहेत. म्हणून ह्या काही गोष्टी आहेत ह्या आपण त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे की ह्या आपण जे म्हणतो की वर्षातनं एकदा आपण श्राद्ध करावं, श्राद्ध करणंच गरजेचं आहे. म्हणजे मी हा विषय जेव्हा आमच्या डॉक्टरांबरोबर झालेला होता की श्राद्धाचा की काय भानगड काय, म्हणजे माझा त्यांना एक प्रश्न होता की आपण धावा करतो तेव्हा मग त्याला गती मिळते त्या पिंडाला आणि त्या गती मिळाल्यानंतर ते पुढं जातं, मोकळं होतं. मग गुरुजी सांगतात आता याला गती मिळाली, आता हा पुढच्या वाटेला गेला. मग मी त्याला परत आवाहन करून याची पितृपंधरवड्यात का हे करू, मी असं कसं त्याच्यामध्ये, म्हणजे जे पुढं गेलंय त्याला मी परत तिलांजली का द्यावी, मग त्यांचं मी परत श्राद्ध का करावं, असा माझा मी त्यांना एकदा प्रश्न केला होता की मग ही भानगड काय आहे, मग काय आहे असं
एक तर हे खोटं किंवा ते खोटं, किंवा एक कुठेतरी सममेळ पाहिजे. याचं उत्तर पाहिजे की दरवर्षी ह्या गोष्टी आपण करत असतो, दरवर्षी आपण आई वडिलांचं श्राद्ध करत असतो. तर त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं ना, ते खूप महत्त्वाचं आहे की आपल्या देहामध्ये आपण पहिल्यांदा हे श्राद्ध का करावं. आपण जसं म्हणतो की 10वा झाल्यानंतर पिंडाला जेव्हा कावळा शिवतो तेव्हा त्यातनं असं झालं की त्या माणसाची आता कुठलीही इच्छा नाही आणि तो मोकळा झाला. आपण अगदी हसत हसत त्या दिवशी सगळ्यांची परीक्षा असते. म्हणजे मी पाहिलेलं आहे की जेव्हा तो पिंड ठेवायचा असतो ना तेव्हा सगळे अगदी अशी बारीक चेहरा करून असतात. नाही मग त्यांचं असंच होतं, पण खूप त्या बडबडी तिथं सगळ्या त्याच्यामध्ये मग ते सगळं म्हणतो ना की त्या बाहेर येतात. आणि मग 1 मिनिट जेव्हा तो कावळा जेव्हा त्याला वेळ लावतो शिवायला, तेव्हा मग सगळ्या गोष्टी आपण जे म्हणतो ना की परमेश्वराने किती हे दिलेलं आहे की आपण काय ह्या माणसाच्या बाबतीत चुकीचं वागलोय ना, एका क्षणामध्ये तो सगळी मेमराईज येतो. मग ज्याला जशी अगदी गोळ्या खाऊन ज्याला स्मृती भ्रंश झालेला असतो ना, ते सुद्धा त्याला त्या क्षणी तिथं आठवतं की मी काय चूक केलेलं आहे. ही परमेश्वराची गोष्ट असते. पण मग एकदा शिवला की झालं, चला आता मात्र सुटला, काही इच्छा राहिली नाही हो, सगळं गेलं सगळं. म्हणजे दोन्हीकडनं माणसं बोलतात कमालच आहे. तरुण वय होतं, मुलं लहान आहेत, तरी कशी काही इच्छा राहिली नाही. हे दृष्टिकोन झाला बघायचा. पण हा पुढच्या मार्गाला गेला, मुक्तीला गेला नाहीये, पुढच्या मार्गाला गेला, हे कळत नाही का. तर आपण गरुड पुराण वाचलेलं नाही. आपल्याला वाटतं पिंडाला कावळा शिवला की आपण सुटलो. आता सगळ्यातनं आपल्याला आई वडील आपल्याला परत आयुष्यात किंवा जो गेलेली व्यक्ती असते ती आपल्याला छळणार नाही किंवा त्रास देणार नाही, ती आता गेली. तसं नाही आहे. त्या ॲस्ट्रल वर्ल्डच्या दरवाजापाशी येऊन तो थांबलेला असतो, त्याला दरवाजा उघडला जातो फक्त, ये बाबा आता तू आमच्या जगतात ये. एवढंच तो एक गेटपास आहे. हा एवढाच मिळतो, ह्याच्या व्यतिरिक्त काही हा भाग नाही आहे. पण पुढं ज्या पायऱ्या असतात, मग त्या पुढं पायऱ्या ते चढत असताना ते मोकळं झालंय का नाही झालंय का, तर हा त्याचा त्या आत्म्याचा प्रवास असतो. असं होत नाही की आत्ता जन्म घेतला, आपण म्हणतो ना की किती जणांचा गैरसमज असतो. आज घरामध्ये कोणतरी गेलं, दुसऱ्या दिवशीपासून कावळा तिथं येतो, नाही माझे वडीलच आले आणि तिथं आता ओरडत आहेत. तुझे वडील जाऊन 2 दिवस झाले, तो कावळा आला, ठीक आहे. कावळा का येतो, तर कावळ्याला तो आत्मा दिसतो. कावळ्याला ही एक ताकद शक्ती दिलेली आहे. त्याला एक डोळा असतो कावळ्याला, दिसताना 2 डोळे दिसतात, पण एका डोळ्यातनं त्याला दिसतं आणि त्याला आत्मा बघायची ताकद ही परमेश्वराने बहाल केलेली आहे. 10 दिवस तो घरामध्ये असतोच. मग हे असताना त्याला ती बघून तो की ते माझे वडील आले, मग त्याला खायला दे. मग त्या दिवसापासनं पोळ्या भजी त्या कावळ्याला देणं चालू होतं. पण हेच जर अगोदर आई वडील जिवंत असताना जर सेवा केली असती तर ह्या गोष्टी करायला लागल्या नसत्या, हे मनात गोष्ट आली नसती. मनुष्याला परमेश्वरांनी जे जीवनचक्र दिलेलं आहे ना, की त्यांनी केलेल्या कर्मातल्या गोष्टी हा तो विसरू देत नाही. मग प्रारब्ध ह्याला म्हणतात. म्हणजे हे करत असताना खायला घालायचं नाही आणि औषध उपचाराला पैसे द्यायचे नाहीत आणि मग मेल्यानंतर मला त्रास होऊ नये म्हणून 25-30 हजार रुपयाचा त्या सगळ्याला खर्च करायचा श्राद्धाला, की परत यायला नको, असं होत नाही. कर्माचं फळ हे दिलेलंच आहे, ते तुम्हाला भोगायलाच लागतं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं ही का करायचं, तर आपण त्या पिंडाचा एक भाग, आता इथं पिंडी नाही, इथं पिंड येतो, कारण त्या पिंडाचा आपण एक भाग असतो. आपलं पुढचं जी येणारी पिढी असते ही त्या पिंडाशी निगडीत असते, ज्याला आपण आनुवंशिकता असं म्हणतो. आपण म्हणतो ना की हे ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो, दमा असो, हे आनुवंशिक गुण आहेत. की अगदी मुलगा वडिलांच्या सारखा बोलतो, आईसारखा मुलगी आईसारखी दिसते बोलते, ही काही आनुवंशिकता आहे. पण ती फक्त दिसण्यात नसते, तर तुमच्या रक्तामध्ये तो गुण पण आलेला असतो. म्हणजे त्याच आजोबांचं त्याच पंजोबांचं रक्त हे पुढंच तुमच्या नसांमध्ये वाहत असतं आणि ह्या तुमच्या देहामध्ये अदृश्यपणे स्थित
असलेल्या त्या वेळच्या कंपन्यांना तुम्ही कायम ऋणी राहणं गरजेचं असतं. म्हणून आपण हे जे करतो ते गेलं तरी आपण काय म्हणतो, आपल्याला माहीत नसतं हा पुढच्या मार्गाने गेलाय, हा तिकीट तर काढून दिलं इथनं याला नागपूरला जायचं, पण हा नागपूरला जाईल याच्या मनात आलं तर हा मधल्या स्टेशनला सुद्धा उतरू शकतो. आणि पितरांचं किंवा जे गेलेल्या व्यक्तींचं असं असतं की त्या पायरींवरती त्यांना ते पूर्ण नाही झालं त्यांचं जग येते की ते त्याच्यामध्ये ते परत येतात की काहीतरी राहिलं माझं. मग तुम्हाला त्या मार्गाने त्यांना आपण जे म्हणतो की श्राद्ध जे पितृ पंधरवड्यात करायला लागतं, शक्यतो तिथीलाच करावं. कारण ती आपल्या देहामधली रक्तातली जनुकीय तुमची ज्या गोष्टी असतात ना त्या त्यावेळी तिथं उपलब्ध असतात. म्हणजे तुम्हाला त्या गुरुजी जेव्हा जे सगळं चटावरचं असो किंवा पिंडातलं श्राद्ध असो जे करत असतात ना तेव्हा त्यातनं तुमच्या रक्तातनं त्याला प्रतिसाद मिळत असतो. हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा केलं तर आपण का करतो 10 वेळी, प्रत्येक वर्षी का केलं जातं, तर त्याला कारण आहे की प्रत्येक जण हा मुक्त होतोच असं नाही. आणि प्रत्येक जण जो मुक्त न झालेला हा मनुष्याच्या डोक्यामध्ये टाकलेला असतं की हा माझ्या घराण्याचा ऱ्हास होतोय, मला अडचणी येत आहेत, मला त्रास येतोय, म्हणजे हा कोणतरी मला त्रास पिढीतला पिडतोय, म्हणून हा कोण आहे. म्हणून मग या सगळ्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत, ज्याला आपण म्हणतो की त्रिपिंडी श्राद्ध किंवा की ह्या गोष्टीतनं त्याला पुढं जायला मदत करायची. तू येऊ नको, तुझा पुढं जा त्याच्यामध्ये. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मग तुम्ही गुरुचरित्र वाचा. मग गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे की अशा घटना जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये घडतात, संकट येतात, तर गुरुचरित्रामधल्या गोष्टींमध्ये त्या राजांमध्ये, त्या ऋषींमध्ये, त्या मुनींमध्ये तेव्हा सुद्धा अशा घटना घडलेल्या असतात. तर तेव्हा काय केलेलं होतं हे आपण वाचून त्याच्या अनुषंगाने आपलं आचरण ठेवणं गरजेचं असतं. म्हणून ह्या गोष्टी वाचणं आपल्याला, म्हणजे गुरुचरित्र का वाचायचं, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे, ती शाखा त्याची आहे की त्याच्यामध्ये त्यातनं तुम्ही वाचा. गरुड पुराण ही त्याची शाखा आहे, पण गरुड पुराण मनुष्य मी मरेन या भीतीने वाचत नाही, हे चुकीचं आहे. आता जो प्रिंटिंग करतो किंवा जो त्याची कॉपी धरतो, आपण कॉपी म्हणजे ते बरोबर शुद्धलेखन केलेलं आहे, तो रोजच वाचत असेल. मग ज्या भगवंताचं आपण लेकरं आहोत त्याला तुम्ही सांगा की परमेश्वरा हे मी तुझ्यासाठी वाचतोय किंवा त्याच्यात, आणि तुम्ही वाचायला पाहिजे. कारण त्यातलं ज्ञान जर तुम्हाला मिळालं नाही तर मग तुम्ही भरकटले जाणार आहात, तुम्हाला कळणार नाही आहे. मग तुम्ही कायम इकडं जा तिकडं जा तिकडं जा. आपण का 12 ज्योतिर्लिंगाला गेलं पाहिजे किंवा 12 ज्योतिर्लिंगाला गेल्याने काय होतं, अष्टविनायक केल्याने काय होतं, तेवढेच आहेत का, अजून कितीतरी विनायक आहेत. पण मग ह्यांचं महत्त्व काय आहे, कुठल्या देवतेकडं काय आहे, काय तिची ताकद आहे, कुठल्या मारुतीला समर्थाने स्थापित केलं, जाऊन तुम्ही समर्थ मारुती केला, मग तिथं नारळ फोडला, मग तिथं माकड दिसलं, मग त्याला काहीतरी चणे खायला घातले, ते हे घेतलं आपला सिंदूर घेतला, तो लावला नाही. बसा, बघा आधी मुद्रा काय आहे, तिची कशी मुद्रा आहे ही बघा, कशी त्याची चेहरेपट्टी कशी आहे ते बघा, ते अभ्यासा. का समर्थांनी इथं हा मारुती अशा प्रकारे इथं स्थापन केला असेल, काहीतरी दिसतं चित्रकाराला, शिल्पकाराला काहीतरी मनामध्ये उमटतं, ते तो उमटवतो. हा भाव आपल्याला आपल्या स्वाध्यायामध्ये असणं आणि तो जागृत अवस्थेत आपण जगणं गरजेचं आहे की मला कशा पद्धतीने जगायचं आहे. मग श्राद्ध करायला आम्हाला त्यांनी सांगितलं श्राद्ध करत जा, देवाचं नाही केलंच तरी चालेल. हे माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे. श्राद्ध का करत जा, कारण ही पिढ्यानपिढ्या तू जन्म जो घेतलेला आहेस त्या पिढीतली ती व्यक्ती जर नसती तर आज तू नसतास. हे ऋण आहे. मग हे ऋण आपल्याला काय, कशाने तुम्ही
पाणी का द्यायचं? तर पाणी हे जीवन आहे. तुम्ही अगदी तहान लागली ना, लिंबू सरबत तुम्हाला अवेलेबल आहे, तुम्ही प्या. थम्सअप प्या, सगळं प्या, A to Z शाळं प्या, सगळं प्या. पण जोपर्यंत तुम्ही साधं पाणी पित होत नाही तोपर्यंत तुमचा आत्माची शांती होत नाही. तुम्ही कितीही चांगल्यातलं केमिकल त्याच्यामध्ये वापरा, त्याने हात धुवा, तुमचे हात कुठं ना कुठंतरी चिकट माकट हे राहणारच. पण पाण्याने धुतल्यानंतर तुमचे हात कुठेही चिकटणार नाही. कारण जी आत्म्याची शांती आहे, जे जलतत्वाचं आपल्याला स्वीकारण्याचं आहे, जे आपण जोडू शकतो, जे जीवन आहे. तिलांजली देणं म्हणजे काय की माझं जीवन मी मोकळं करतोय अंगठ्यातनं. अंगठा एक माध्यम आहे, बाकी कुठल्या बोटांना ती अनुमती नाही, ती फक्त अंगठ्याला आहे. की हा फक्त तुमच्यासाठी. बघा, यशस्वी झालं असं, अयशस्वी झालं असं. आपण फेसबुकवरती याच्यामध्ये दिलेलं आहेत बघा, लाईक अशी, अनलाईक असं. असं हे बोट कधी केलंय का? तर नाही. तर आपण कधी विचार करत नाही या गोष्टींचा की अंगठा का ठेवलाय. कारण अंगठा ही गोष्ट आपल्याला आपल्या पूर्वजांपाशी जोडली जाते. हे माध्यम आहे अंगठा. आणि जीवन मी तुला देते, हे जीवन मोकळं करणं गरजेचं आहे. पाण्याने आहुती देणं म्हणजे पाण्याने मोकळं करणं म्हणजे काय? तर तुम्ही त्याच्याशी एकरूपता साधणं आहे. आणि मग ही एकरूपता साधताना, कारण मला त्यांनी जेव्हा प्रश्न केला, म्हटलं मग हे जे पिंड करतात, ही पिंडी करतात, ती गरज आहे का करणं? ही कशासाठी करायला पाहिजे ती? मग देह हा जो आहे, देह हा ज्या पंचतत्वाचा बनलेला आहे, ही पाचही तत्व गतिशील अवस्थेमध्ये असण्याचं, ठेवण्याचं आणि पुढं मार्गस्थ करण्याचं काम जो पदार्थ करतो तो म्हणजे तांदूळ आहे. त्यातला गुण आहे तो पूर्ण असतो. बघा, तांदूळ कधी तुम्ही जर तोडला तर तो पूर्ण असतो. त्याचे जसे दोन भाग होत नाहीत. तांदूळाचे कधीही दोन भाग होत नाहीत. बाकीच्याचे दोन भाग होतात, पण तांदूळाचे होत नाहीत. म्हणून तांदूळ हा प्रवाही म्हणून वापरला जातो, म्हणून पिंड तसं केलं जातं. मग म्हटलं असं काही मार्ग आहे का की मला पिंडदान करायचं नाहीये, मला कुठल्याही प्रकारचं श्राद्ध करायचं नाहीये, पण मला माझ्या पितरांपासून मुक्ती हवी आहे किंवा ह्याच्यामध्ये, तर मग काय करू शकतो? त्या माणसाने काय करायचं? ह्याला सुद्धा त्यांनी मार्ग सांगितलेला आहे. श्रीकृष्णाच्या नावाने ओम नमो आद्य वासुदेवाय नमः. ओम नमो आद्य वासुदेवाय नमः हा जप जर तुम्ही 108 वेळा केलात तरीही तुमच्या पितरांचा असलेला त्रास हा कमी होतो. हे एक दुसरं कार्ड आहे की मला हे करायला जमलं नाही, तर हे तुम्ही वापरू शकता. लक्षात घ्या. आपण काय करतो, चला मिळालं आता म्हणजे मी सगळ्यातनं मोकळा, आता मला काही करायला नको. ओम नमो आद्य वासुदेवाय नमः एवढं म्हटलं की माझं काम झालेलं आहे, त्यामुळे आता ह्यापुढं मी श्राद्धविद्ध सगळं बंद नाही. ते करायला तुम्हाला काही क्षणिकची अडचण आली असेल तर तेव्हाच हा वापराचा मंत्र आहे. मग मी रोज हा वापरला तर पितरांपासून माझी मुक्ती होईल का? तर नाही. हे त्यावेळचं वापराचं साधन आहे. ज्यावेळी मला काही जमणार नाही आहे, मला काही अडचण आहे, त्या वेळामध्ये मी काही कामासाठी त्या ठिकाणी नाही आहे किंवा अनंत काही अडचणी त्यावेळी त्या क्षणी येऊ शकतात की ते होऊ शकत नाही, तर आहे. पण आपल्या पितरांना तुम्ही जर तृप्त ठेवलं नाहीत तर जीवनामध्ये अडचणी उत्पन्न होतात. आणि ह्या अडचणी हे करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये करणं, त्यांची रोज क्षमा मागा. क्षमा मागणं हेच त्याच्यात. आणि हे मी 5 ते 6 आध्यात्मिक गुरूंचं किंवा विभूतींचं विचारधारा करून काढलेलं मत आहे. माझं स्वतःचं मत नाही की हे मत माझ्या गुरूंचं पण नाही.
की त्या ह्याच्यामध्ये मी एखाद्या XYZ सुहास नावाच्या व्यक्तीला जर मी त्रास दिला असेल आणि मी धनंजय नावाच्या व्यक्तीला जर क्षमा कर म्हटलं तर तो करणार नाहीये. मी त्रास कोणाला दिलाय आणि हे प्रत्येकाला माहिती असतं आणि हा स्वीकारत नाही ना, हा मोठा प्रॉब्लेम असतो की अमुक व्यक्तीला मी त्रास दिला गेलेला आहे आणि ही त्रास देणं तर त्याच माणसाची आपल्याला क्षमा मागणं आहे. मग ती व्यक्ती जर जिवंत असेल ना तर तुम्हाला तुमचं सोन्याहून पिवळं काम झालं. तुम्ही ती व्यक्ती आहे ना तिची क्षमा मागा की माझं असं असं चुकलेलं आहे. क्षमा करणं न करणं ही त्या व्यक्तीच्या हातात असतं, तो आपल्या हातात नसतं. पण तुम्ही ती क्षमा मागा. हे मात्र माझे गुरु कायम सांगायचे की जर आपल्याला वाटलं ना मी ह्याला फसवलंय की मी ह्याच्या प्रति मी चुकीचं वागलेलो आहे तर तुम्ही त्याला भेटून सांगा की नाही माझ्यातनं चुकलं बरं का, माझं हे असं असं झालं. तो देईल ती शिक्षा तुम्ही उपभोगायला पाहिजे. भोगायला पाहिजे म्हटलेलं नाहीये, उपभोगायला पाहिजे म्हटलं. उपभोग हा वेगळा असतो आणि भोग वेगळा असतो. तर ती त्यांनी सांगितलेली एकदा जेव्हा परशुरामानं कळलं की कर्ण हा क्षत्रिय आहे, ब्राह्मण नाहीये, त्या क्षणी त्यांनी त्याला सांगितलं की तू तुझ्या विद्या विसरशील, ज्यावेळी तुला गरज असेल तेव्हा विसरशील. तेव्हा त्यांनी कितीही क्षमा याचना केली पण फसवलं, गुरुला फसवलं. आपण फक्त महाभारतातली घटना म्हणून ही कानडोळा करता कामा नाहीये. घ्यायचंय काय की तुम्ही गुरुला फसवलं तर काय होऊ शकतं. अर्जुनाला मारताना हातात सर्व होतं, धनुर्धारी आणि अर्जुनापेक्षा एक पायरी श्रेष्ठ असलेल्या कर्णाला आपल्या विद्येचा विसर पडतो. फक्त आणि फक्त गुरूंशी खोटं बोलल्यामुळे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण कधीही गुरुशी खोटं बोलू नये. जे काही आहे ते समोर मांडावं. मग जेवढं आपल्या नशिबात असेल ना तर ते तो देतो, जर नसेल तर तो देत नाही. पण खोटं बोलून प्राप्त केलेली विद्या कधीही पचत नाही आणि कधीही कार्यान्वित होत नाही. हे या कर्ण आणि परशुरामाच्या उदाहरणावरनं कळतं. म्हणून आपल्याला वाचन आणि ज्ञान घेणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ज्ञानेश्वरांना जेव्हा कळलं की आता मी समाजाला कळलेलं आहे की मी आता सगळी समाज सुधारतच चाललेला आहे, सगळ्या लोकांना आता जे ज्ञान आहे ते देऊन झालं, तेव्हा ते म्हटले नाही आता चला आता मी रिलॅक्स झालो, आता मी माझं मस्तपैकी पुढचं आयुष्य जगतो. आत्ता तर काय कुठं 16 वर्षच झालेले आहेत, आता तर काय उमेदीचं वय आहे ते मी जगतो म्हणले का ते? असं माझं कार्य जे होतं या पृथ्वी तलावरचं ते संपलं. माझा अवतार जो होता तो संपला आणि ते मोकळे झाले. मग ह्याच्यातनं घ्यायचंय काय? गुरु काय सांगतात? तुझं कार्य आहे तेवढे तू कर आणि त्यातनं मोकळा हो. आपल्याला जे उत्तम देता येईल तेवढे तू दे आणि त्यातनं मोकळा हो. मी जर अपेक्षा करत बसलो की लोकांनी मला छान म्हणावं, लोकांनी मला मान द्यावा, तर हे चुकीचं आहे. हे मुळात आहेच आहे. हे समाजापर्यंत येताना मी काही एकमेव माध्यम नाही, अशी लाखो कोट्यावधी माध्यम आहेत. त्यातली मला मिळालेली एक ही संधी आहे की ज्याचा मी वापर करतो आहे. पण ह्याचा उद्या मी जर व्यवसाय केला, ह्याचा जर मी उद्या व्यवसाय करायचं ठरवलं आणि याचा मी व्यवसाय केला की नाही ठीक आहे आता काय याच्यामध्ये ना तर आता आपण याचा फायदा घ्यायला काय हरकत नाही, तर ते चूक आहे. मग उपयोग काय तो शिकल्याचा? ज्ञानेश्वर महाराजांनी नाही त्याचा उपयोग केला, तुकाराम महाराजांनी नाही केला. ज्यांचे कोणाचे महाल बंगले नव्हते, अवस्था झाली होती, बंगले नव्हते, आज 200 वर्षानंतर त्यांची पादुका चांदीच्या केल्या जातात आणि मखर चांदीच्या रथामधनं येतात. 200 वर्ष अपेक्षा सुद्धा नव्हती त्यांना. तेव्हा घरासमोरनं गेल्यावरती माणसं तेव्हाची जाऊन इंद्रायणीमध्ये स्नान करायची. ही तेव्हाची अवस्था आणि आत्ताची अवस्था अभ्यासासाठी आहे. अभ्यास करा.
ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या जीवनामध्ये येणारी संकट आमचे गुरु काय म्हणायचे, कधी संकट डोळ्यासमोर आलं ना की पहिल्यांदा ज्ञानेश्वर आठवावे. किती संकट, मग त्याच्या तोडीत आपली संकट आहेत का, हा दुसरा आपल्याला पडणारा प्रश्न करावा. अरे मी तर यांच्यापेक्षा काहीच नाही, मला तर काहीच नाही, मग काय. मग जो स्वतः परमात्मा, स्वतः परमेश्वराचा विष्णूचा अवतार असून त्याला भोगायला लागलं, तर मी सर्वसाधारण माणूस आहे, मग मला हे भोगलंच पाहिजे आणि हसत भोगलं पाहिजे. म्हणजे परवा हे उदाहरण परत सांगतो, परवा मी पंक्ष सरांना जेव्हा विचारलं की जेव्हा तुम्हाला कॅन्सर झाला, ज्या दिवशी तुम्हाला कळलं, त्यावेळी तुमच्या मनाची अवस्था काय होती. एखादा कॅन्सर झाल्यावर मनुष्य ढासळतो. ते म्हटले त्या दिवशी रात्री एकच रात्र म्हटले बापट अशी असेल की मी त्या दिवशी झोपलो नाही, सगळा विचार केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना घरच्यांना बसवलं आणि त्यांना सांगितलं एक अशी व्यक्ती आता आपल्याबरोबर राहायला आलेली आहे की ती 1.5 वर्ष राहणार आहे आणि त्याला आपल्याला सांभाळायचं आहे, ती म्हणजे कॅन्सर आहे. आणि म्हणले पहिल्यांदा काय केलं तर स्नान केल्यानंतर कपाटातनं माझी जन्मठेप काढलं पुस्तक आणि त्याची पानं वाचत सुरुवात झाली आणि माझं सगळं मी पूर्णच्या पूर्ण त्यातनं खणखणीत ते बरं झालेले आहेत. ही ताकद आहे आपल्या अध्यात्माची. मग तेव्हा त्यांनी असंही केलं का की नाही मग मी आता अमुक मंत्र तंत्र सगळं करत बसतो किंवा त्याच्यात नाही. वैद्यकीय उपचार त्यांनी घेतलेच, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण मनाची ताकद, तुमच्या स्वयं अंतरात्म्यातली असलेली ताकद ही मनुष्याला प्रत्येक गोष्टीतनं बाहेर काढते. ही व्यक्ती विसरते की माझ्या अंतरात्म्यामध्ये अंतरात्म शक्ती जी आहे ना ही मला कामाला आणली पाहिजे. माझ्या गुरूंनी मला हे शिकवलं. देवीचं दर्शन घेता जाताना मला म्हणायचं की देवीचं दर्शन घेताना महिषासूर काय इथं काय याच्यामध्ये किती सुंदर राक्षस रंगवलाय नाही का. देवीचं स्वरूप काळाचं असेल तर तो राक्षस पण सुंदरच रंगवायला लागतो. ज्यांनी रंगकाम केलं त्यांनी त्याच्या तोंडात ना तिथं रक्त, ती जीभ अशी रक्ताळलेली किंवा त्याचे दाद हे दाखवलेच नाहीत, तर उपयोग काय. मला म्हणले हे बघा, मला शक्ती ही दाखवली, ही बघा या राक्षसामुळे ही देवी किती उत्तम दिसते. ज्याच्यावर घाव घालते तो पण बघा कसा दिसतो आहे. तेव्हा ती वरची शक्ती कळते, म्हणजे देवीची शक्ती तेव्हा कळते. मग तिने भाल्याने मारलेलं आहे, हातात बाकीची आयुध आहेत, मग तिने भाल्याचा वापर का केला हा आपण म्हणले विचार करणं गरजेचं आहे. त्रिशूळाचा वापर केला, भाल्याचा नाही त्रिशूळाचा वापर केला, क्षमस्व. त्रिशूळाने का मारलं, पायाखाली का मारलेलं आहे, कारण विकृत वाईट आसुरी शक्ती या पायाने तुडवायला लागतात. उत्पत्ती स्थिती लय ही या त्रिशूळाच्या मार्गातल्या 3 टोकांची अवस्था आहे की ह्या 3 अवस्था मनुष्याने जर हातात घेतल्या तर त्यांनी ह्या आसुरी शक्तीचा नाश होतो. हे त्या देवीच्या हातातलं त्रिशूळ आणि ते खालचं असुराला मारणं दाखवतं. म्हणजे ह्या 3 अवस्था आहेत म्हटले. हे 3 गुण आहेत, सत्व रज तम. ह्या 3 गुणांनी या आसुरी शक्तीचा आपण नायनाट करतोय की जे आपल्या आणि त्याच्यावर आपण नाचतोय, त्याच्यावर पाय देतो आहे, त्याच्या छाताडावर पाय देऊन नाचतोय. तर ह्या 3 शक्ती हातात घ्या, तेव्हा बाकीची शस्त्र त्या देवीच्या हातात तशीच असतात. हा दृष्टिकोन त्यांनी मला दिला. कृष्णाच्या हातामधली असलेली बासरी वाजवताना जर सूर जर जुळवायचे असतील तर एक पाय तिरका टाकायला लागतो, त्याच्याशिवाय सूर उत्तम निघत नाहीत. हे त्यांनी मला शिकवलं. श्रीकृष्णाचा आपण बघताना श्रीकृष्णाचा चेहरा बघतो, बासरी बघतो, श्रीकृष्णाच्या चरणांकडे बघत नाही. कसा उभा राहिलाय, त्याची मुद्रा कशी आहे, पायात पाय करून अशी नाही, त्याचे पाय असं हे केलेलं आहे, सुंदर मुद्रा आहे. घरी करून बघा. ही मुद्रा केलीत तर तुमच्या देहामध्ये असलेलं एखाद्याला जर वायूचा त्रास असेल, गॅसेसचा त्रास असेल तर तो कमी होतो. हे त्यांनी मला शिकवलं की हे नुसतं देवाला जाऊ नका. दगडूशेठ हलवाई गणपती म्हणले असंच बसतो 24 तास. तुम्ही झोपायला जाता, रात्री तुम्हाला असं वाटतं की आज जरा आत्ता गणपतीने जरा चक्कर मारून यावी, त्याला त्यांनी असं का बसलं हवं.
त्या तत्वाला शिक्षा तुमच्या पायी का? त्यांनी का अधिकार दिलाय पहाटे 4 वाजता यावं गुरुजींनी आणि मला उठवावं? मला झोपेची वेळ आहे. तुम्हाला जर आठवत नाही तर मग त्या तत्वाच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्ही परमात्म्याशी एकरूप व्हाल. मी 9ला उठतो म्हणून आमचं देऊळ 9ला उघडतं तर नाही तसं चालणार. परमात्म्याशी एकरूप होताना जर असेल तर त्या परमात्म्याचंही लक्षात ठेवायला पाहिजे. गणपतीमध्ये 24 तास मंदिरं उभी राहतील, म्हणजे परमेश्वराने 24 तास तुमची अवेलेबिलिटी. आम्ही रात्री गणपती बघून आलो, रात्री उशिरा झोपलो, मग दुसरे गणपती बघायला गेले. परमेश्वरांनी काही तुमचं पत्कर घेतलेलं आहे का 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल करायचा? हा विचार जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मी आणि परमात्मा हा नक्की काय आहे आणि मला कशा पद्धतीने साध्य करायचा आहे. तुम्ही त्या परमात्म्याचाही जेव्हा विचार करायला जाता तेव्हा तुम्ही असे तुमच्या तोंडामध्ये तुम्ही गुळ घालून बघा की कसं वाटतंय ते. मग आपण करावं का तसं? मग तो परमात्मा कसं म्हणेल त्याच्यामध्ये की काय बाबा रे तू मला एवढं कोणतेच म्हणजे तोंडात. मग भगवंत जर तुम्हाला ओळखायचा असेल तर तुम्हाला भगवंत होऊन राहणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला तिथं प्रेझेंट करा. मी राहीन का दिवसभर असा? तर नाही राहणार. मग म्हणले की मग ध्यान काय आहे? ध्यान हेच आहे. निर्विचार अवस्था मनामध्ये निर्माण करणं म्हणजे ध्यान नाहीच म्हणले. कॉन्सन्ट्रेशन एखाद्या गोष्टीवर करणं म्हणजे ध्यान आहे. कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मेडिटेशन हा योग्य शब्द नाही, कॉन्सन्ट्रेशन हा परफेक्ट शब्द आहे. की ते भगवंताला समोर गेल्यानंतर त्याच्याशी बोलायला लागा. रामदास स्वामी बोलायचे मारुती रायांशी. कसं वाटलं असं आपण खाली गेलो, झोळीत काही त्रास झाला नाही ना, कुठं काही झालं नाही ना. मग कसे बोलत असतील? काहीतरी लिहितात, काहीतरी सांगतात. का? पॉडकास्ट मधल्या गोष्टी जर तुम्हाला एका ओळीमध्ये पटतात, मग इथं जर समर्थांनी जर केलेल्या कृती आहे, मारुती राया रामाशी बोलायचे, अजूनही बोलतात. जर तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये शिरून जर स्वामी बोलू शकतात तर तुम्ही स्वामींशी कधी जाऊन तिथं म्हणता का काय स्वामी कसं वाटतं आज जरा फुलांचा हार जास्त झाले का तुमच्या पायांवरती? नाही, आम्ही येतोय, आज गुरुवार आहे, घाला, अजून घाला, अजून घाला, अजून घाला. ऐकायला वेगळं वाटेल. माझ्या गुरूंनी मला हेच सांगितलं. तत्वाशी एकरूपता ठेवा, देखावा बंद करा. मला एकरूपता कशामधनं प्राप्त करायची आहे? मला पत्रिकेमध्ये बघताना मी ह्या माणसाला ह्याच्याकडं अडचण काय आहे एवढंच जर बघितलं तर त्याच्यामध्ये नाही चालत. हे सर्व दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे. एखादं 100 उपाय आहेत आज आहेत. आपण किती जणांना माहिती आहे की चरक संहिता हा जो ग्रंथ आहे, हा चरक संहिता ग्रंथ त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपले सगळे धातू सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. किती जणांना माहिती आहे? कुंभकर्ण हा सायंटिस्ट होता. रावण हा स्वतः अभ्यासू होता. संहितेमधला कित्येक भाग त्यांनी स्वतः लिहिलेला आहे, त्याचा अभ्यास केला गेलेला आहे. हे वाचा. तांत्रिक मांत्रिक अमुक अमुक यांचे तोडगे वगैरे आणून त्याच्यामध्ये कबुतरांना अमुक खायला घाला आणि त्यांना बत्तासे खायला घाला आणि त्याच्यामध्ये त्यांचं खाणं आहे का ते? कावड्यानं तुम्ही अंडी खायला घालताय, ब्रेड खायला घालताय, फरसाण खायला घालताय, हे खाणं आहे का त्यांचं? तो परमात्मा काय म्हणेल? अरे मी यांची निर्मिती काय केली आहे त्या विचाराला कळत नाहीये. तो आहे ते खातोय, पण तू तरी आहे का? तुला तरी कळलं पाहिजे ना. किती जण घरामध्ये छान चांगलं ताजं करून पक्ष्यांना प्राण्यांना खायला घालतात? नाही, शिळं खायला घालतात. मग अपेक्षा का? ताजं करून घाला. एक दिवस थाळी करा ना, तीच थाळी ना वरती ठेवा, कावळ्यानं ठेवा, रोज ठेवा. एका दिवशी कशासाठी ठेवायचा? एक दिवस, वर्षातनं एक दिवस का? मग मला माझ्या गुरुंनी सांगितलं या गोष्टी भानगडीत पडू नकोस. तू जर तुला जमत नाही ना तू करू नकोस. नाटकं करायची नाहीत की महिन्यातनं वर्षातनं एकदा
आज काहीतरी सण आहे म्हणून ताटली घ्यायची, आज माझ्या पित्रांचं हे आहे म्हणून त्या कावळ्यांना खायला घालायचं का? वर्षभर कर ना, अखंड ठेव. गरज आहे म्हणून रामरक्षा म्हणून त्याचा अर्थ काय उपयोग नाही होत. त्याच्यामध्ये अखंड रामरक्षा पठण होणं गरजेचं आहे. नामस्मरण अखंड होणं गरजेचं आहे, तर त्याचा उपयोग आहे. माझ्या स्वार्थासाठी मी जर नामस्मरण केलं, मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे, मला ह्या मंत्रांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर ते चुकीचं आहे. ह्या गोष्टी नाही होत. मग आपण जिथं जातो आहे आधी तुम्ही बघा, माझं घराणं काय आहे, घराणं शोधा. डायरेक्ट कोणी सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्हाला पितृदोष आहे, मातृदोष आहे, काय पितृऋण वेगळं, पितृदोष वेगळा. ऋण म्हणजे काय असतं? कुठला तरी एक भार असतो. ते पितृचं ऋण असतं, ते पित्राचं म्हणजे त्या पितृऋण म्हणजे काय फक्त वडिलांचं नसतं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केलेलं असतं त्याचं ऋण असतं. ते ऋण आपण फेडत असतो आणि ते ऋण फेडायची आपण आता त्यांना काही देऊ शकत नाही काही, म्हणून ते जलाच्या मार्फत त्यांना द्यायला लागतं. आपण त्यांना मनात प्रार्थना करायला लागते की तुमच्यामुळं माझं जीवन आहे, माझा वंश पुढं चांगला छान चालावा, असं मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. वर्षातनं एकदा जाऊन फक्त ते संस्कार करून आले म्हणजे त्याच्यात नाही. तर ऋण तसंच असतं. पितृऋण म्हणजे ते. आणि पितृदोष म्हणजे काय आहे? 10 पत्रिकेत येतो. 10 पत्रिकेतनं सापडतो पितृदोष म्हणजे काय. तो पितृदोष म्हणजे काय मोठं आकाश कोसळलं असं त्याच्यामध्ये होत नाहीये काही, किंवा आपले पूर्वज मोठे गुन्हेगार होते असं त्याच्यामध्ये हेत नाहीये. काय अनुमानाने चुकलं असतं. आपल्या जुन्या घरातली जुनी घरं आहेत, तेव्हा बांधकामामध्ये एखादी गोष्ट चुकते किंवा काही घरातल्या एखाद्या गोष्टीचे निर्णय घेताना चुकतात, ते पुढची पिढी जागेवर आणते. अशीच अवस्था आपल्या काही काही गोष्टींमध्ये, आपण पूर्वजांमध्ये आपल्या काही काही घरामध्ये आपण सोनं चांदी आलेलं असतात. हे आपल्याला माहिती असतं की तेव्हाचे आपले आजोबा पणजोबा हे सावकारी होते, त्यांनी लोकांकडनं पैसे घेतले होते, ते घेतलेले, ते घेऊन आज आपण त्याच पैशांवरती आपलं उत्तम आयुष्य घोडागाड्या उपभोगतंय. हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं आणि त्यांनी नंतर मग तुमच्या आयुष्यामध्ये दोष उत्पन्न होतात, ह्याला पितृदोष म्हणतात, जे पत्रिकेत दाखवतात. हे दोष आहे. आणि पित्राचं ऋण पण तसंच असतं. ते ऋण फेडलं पाहिजेत ना तुम्हाला. माझ्या बापाची इस्टेट आहे असं त्याच्यामधून नाही चाललं, तुझं काय. म्हणून हा भाग ह्याचा बाजार केला जातो. बरं फक्त तसं असतं का? मातृऋण पण असतं, पण मातृऋण हा पत्रिकेशी निगडीत हा भाग नाही आहे. आईचं ऋण आहे. आईचं ऋण म्हणजे कुठलं झालं? तर उत्पत्तीचं ऋण झालं. मग हे काय आहे ह्याचा अभ्यास असणं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला मार्गदर्शन होणं गरजेचं असतं. पण फक्त हे आहे पितृऋणासाठी काय उपाय करावे, अमुक ह्याच्यासाठी काय करावे, पण तो समजून घ्या ना आधी. काय आहे काय ते नीट समजून घ्या, त्याचा अभ्यास करा. नुसती एका दिवसात सांगितलेले कुठलेही दोष एका दिवसात जात नाही. त्याला गुरुकृपा इतकी प्रबळ असते की जसं गजानन महाराजांच्या पोथीत जानराव देशमुखांना शेवटची घटका मोजत असतात, तेव्हा समर्थ महाराजांच्या पायाचं तीर्थ त्यांना दिलं जातं. जानराव देशमुख त्यांची त्यावेळचा मृत्यू टळतो. हे आपल्याला जीवनामध्ये, आता जानराव देशमुखांना गजानन महाराज माहिती होते का तेव्हा सांगा? जानराव देशमुखांनी गजानन महाराजांचा दावा केला होता का? नव्हता. पण आता काहीही उपाय नाही, आता कुठलेही वैद्यकीय उपाय नाही, तेव्हा एकाने सुचवलं की आता आपण महाराज आहेत, महाराजांचं तीर्थ देऊन बघू. आणि मग ते तीर्थ दिल्यानंतर हे केलं. म्हणजे तुम्ही विचार करा, जानराव देशमुखांचा गजानन महाराजांशी कुठलाही संबंध नव्हता, तरी महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली. आपण का लक्षात घ्यायचं आहे की असं होता कामा नये. आपण म्हणतो ना की ह्याची माझी ओळखच नाही, मग मी त्या देवतेचं करत नाही. प्रत्येक देवता ही लक्ष ठेवून असते. मध्ये जो फक्त तुम्हाला मार्ग येतो ना, तो आपण सहजतेने स्वीकारा. त्याच्यामध्ये दोष नसावा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही शंका नसावी. शंका आणलीत की विषय संपला.
आता सरांना आत्ता म्हटलं की बेलाचं पान धुवून घ्यावं. का धुवून घ्यावं? कारण आता आपण जेव्हा बघतो 100 प्रकारची केमिकल्स त्याच्यामध्ये त्या मधात याच्यात सगळं वापरलेलं असतं, तर आपल्याला परमेश्वराने सद्विवेक बुद्धी पण दिलेली आहे. मग ती आपण ते बेलाचं पान धुवायचं आणि आपण ते खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यात ते देठ खाऊ का? आता पान खायला सांगितलं एखाद्याला की विड्याचं नागवेलीचं पान का, तो देठ काढून टाकतो, कारण त्याला पानपट्टीवरची सवय असते. पण देठ काढलं तर त्यातले गुणच जाणार, मग त्याच्यासकट ते खायचं असतं. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे, कुठला खावा आहे तो परमेश्वर काही हे करू शकणार नाहीये. म्हणजे कुठनं काय खावं किंवा काय नाही हे आपण आपलं ठरवणं हा सद्विवेक बुद्धीचा भाग आहे. जे भगवंताने सांगितले की तुला दिलेली आहे, परमेश्वर त्याच्यामध्ये तुम्हाला तिथपर्यंत वाचू शकतो जेव्हा तुम्ही खरंच संकटात आहात. पण तुम्ही जर परमेश्वराची जर परीक्षा घ्यायला गेलात आणि रेल्वेच्या जाऊन समोर उभा राहिलात तर रेल्वेचं इंजिन तुम्हाला उडवल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही मेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर परमेश्वराने सांगितले ना की अरे तुला मी सद्विवेक बुद्धी पण दिलेली आहे, त्याचा तू वापर कर. मलाही प्राप्त करायचं असेल तर त्याचा तू वापर कर. तुला बुद्धी दिलेली आहे, तू कशा अनुषंगाने तू मला प्राप्त करू शकतोस ना, ह्याचे अनेक मार्ग मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तुला सांगितलेले आहेत. मग ते मार्ग मला आमच्या गुरुजींनी सांगितलं. सावरकरांनी काय केलं समाजासाठी ह्याचा तू अभ्यास कर, म्हणजे तू समाजापर्यंत पोचशील आणि तुझ्या अंगामध्ये सुद्धा ते गुण निर्माण होतील. एखाद्या जाऊन फक्त करावं. ओंकारेश्वराला का म्हणायचं आहे? किती जण ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलं ज्यांना ओंकार साधना करायची आहे, त्यांनी ओंकारेश्वराच्या मंदिराच्या मागं आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन केलं तर उत्तम ओंकार साधना होते. का? तर तिथला असलेला इको साऊंड, त्यांनी साधना उत्तम होते. भ्रामरी ओंकार तिथं त्यांनी मला, आमच्या गुरूंनी मला तिथं सांगितला की भ्रामरी ओंकार कसा करायचा, तिथं शिकवला. मग हे कधीच शिकवलं नाही की तुम्ही हातात हे करा ते करा, कसं नाही. देवतेला बघायलाही त्यांनी तसंच शिकवलं. आपल्याला किती आता गोपाळ काला, मग तो कालामध्ये काला का म्हटलेला आहे? तुझं माझं काही नाही, सगळ्यांनी एकत्र. कोण होता श्रीकृष्ण? कुठल्या समाजाचा होता? गवळी समाजाचा होता. आपण आता जर जातपात काढलं म्हणलं तर गवळी होता ना तो, गवळ्यांबरोबर राहायचा. आज मुंबईमध्ये गवळीवाडा आहे, त्यांचं हे वेगळं. तर तसं नाहीये, त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. म्हणून आपण म्हणतो ना की काय काला करून खातोस, तर 10 पदार्थ एकत्र करून खातो, ना तुझं ना माझं, आपलं. आपला हा दृष्टिकोनच नाही. मग नुसतं आपण ती डीजेची मशीन लावायची आणि नाचायचं तर त्याच्यामध्ये ते नाहीये. दयाची हंडी, सत्वगुण हा जेव्हा आपण त्याच्यामध्ये ताक आपण घालतो किंवा दही दुधामध्ये जेव्हा मिक्स करतो तेव्हा दही तयार होतं. पण त्यातनं तयार काय होतं? तर शारीरिक उत्तम प्रकारे आपल्याला देहाला पाहिजे असलेली सत्व तयार होतात. आणि प्रोबायोटिक असते, प्रोबायोटिक स्निग्धता असते की ज्यांनी प्रोबायोटिक आपण म्हणतो. दही हे प्रोबायोटिक आहे, त्याची हंडी बांधायची आहे. त्यांनी तिथं कुठं असं दिलं का की त्याचं मडकं बांधा? हंडी म्हटलेलं आहे, हंडा म्हटलेला आहे. हंडा आला म्हणजे पोकळी आली. हा अभ्यास पाहिजे. दह्याची हंडी म्हणजे त्या गोष्टीची पोकळी. आणि मग ती पोकळी जेव्हा तुम्ही फोडता, तो कोण फोडतो? तो गोविंद. आपण त्याला म्हणतो ना की जे मनोरा उभा राहून त्याच्यामध्ये आज त्या गोविंदानी फोडली. गोविंद, ज्याला गायींमध्ये राहण्यात आनंद आहे तो गोविंद. तर त्या शब्दाचा अर्थ काय? ज्याला त्याच्यामध्ये राहण्याचा आनंद आहे तो गोविंद. गायीच्या मध्ये आनंद राहण्यात तो आनंद छान वाटतं. मग आपण नुसतं तेवढं म्हणतो गायीच्या ह्याच्यात राहणारा म्हणजे समाजापासून दूर राहणारा. मला गुरूंनी हे सांगितलं. गोविंद म्हणजे काय? जो गायींमध्ये जो स्वतःला रमरमाण समजतो, आनंद उपभोगतो, याचा अर्थ इतर गोष्टींपासून जो वेगळा राहतो तो गोविंद. मग हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की मग ते दोराने बांधतात, सम बांधतात.
दहीहंडी कधी अशी एका बाजूने नसते, ती जेव्हा दोन्ही बाजूनी समताण असेल तेव्हाच ती बांधली जाते. मग जिथं ही जी बांधली जाते याचा अर्थ असा की जीवनाची तुम्ही जी हंडी आहे ही तुम्ही समविचारांनी बांधलीत ना, तर तुम्ही गोविंद म्हणून जगू शकता. मग गोविंद शब्दाचा अर्थ त्यांनी मला ह्या भाषेत सांगितला, महिषासूरचा अर्थ ह्या भाषेत सांगितला, शंकरचा अर्थ ह्या भाषेत सांगितला, गणपतीचा अर्थ ह्या भाषेत सांगितला. कुठल्या देवतेला कसं पाहायचं, दर्शन गेल्यानंतर मग काय मंदिरात जातो आम्ही, दर्शन घ्यायला गेलो. दर्शन म्हणजे काय, दर्श म्हणजे आपण जी पुढचा भाग असतो तो भाग, आणि न म्हणजे जो आत असतो, ह्याच्यामध्ये आपण आपलं वास्तव्य म्हणजे आपला देह घेऊन जायचा आहे आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. नंदी कुठं असतो, दरवाजात आत शिरल्या नंदी असतो. मग त्याचं पहिलं दर्शन घ्या. मग दर्श भागामधनं जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्या मनामधले सर्व उत्तम विचार, वाईट विचार हे तिथंच ठेवा. मी दोन्ही म्हटलं, फक्त वाईट विचार म्हटलेलं नाही आहे, दोन्ही तिथं ठेवा. मग तुम्ही ते म्हणायचे की जा उमऱ्यापाशी जा, राक्षसाचा चेहरा आहे, राक्षसी वृत्ती असेल चुकून माकून, विचार असतील ते पायाखाली तुडवा, त्याला ओलांडा आणि आत प्रवेश करा. ते नको आहेत आपल्याला. आणि मग आत गेल्यानंतर आपल्याला कासव शिकवतं कसं पाहिजे, सगळं एक वटून घेतलं पाहिजे आणि तेवढीच मान वर करावी जेवढी परमात्म्याच्या डोळे घालून आपण बघू शकू. मग घंटा वाजवायची, घंटा खाली उभा राहायचंय. घंटा पुढं असून वाजवून नाही चालत, घंटे खाली उभं राहून घंटा वाजवायला लागते. म्हणजे जे काही तुम्ही बाहेर सोडून आलेला त्याच्या अंगात जरी काही चिकटलेलं असेल तर त्या क्षणी ते मोकळं होऊन जातं आणि त्या परमात्म्याशी एकरूप व्हायला तुम्ही जाता आणि तेव्हा त्याच्याशी आपण एकरूप होऊन जातो. मग ह्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला सांगितलं दर्शन कसं घ्यायचं. प्रदक्षिणा तशीच असते. कशासाठी पाहिजे, गोमुख का ठेवलेलं आहे पाठीमागं, बाकीच्यांची वगैरे गोमुखच का. गोमुख हे म्हणजे आपण जसं म्हणतो की 33 कोटी देवतेंचं ज्याच्यामध्ये वास आहे, या नाड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, ज्या देहामध्ये त्या नाड्यांचा वास आहे अशाचं मुख म्हणजे जे येणार आहे हे पवित्र येणार आहे म्हणून गोमुख असतं. गोमुखाचं दर्शन सुद्धा महत्त्वाचं तेवढ्यासाठी असतं. पण कधी बंद असतं का ते गोमुख, कधी बघितलं असेल त्या गोमुखामधनं ते तीर्थ किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आता काय वाटेल ते ढकलतात, ती गोष्ट वेगळी. पण सुरुवातीला तीर्थ हे गोमुखातनं घेतलं जायचं, पण गुरुजी द्यायचे नाही. प्रदक्षिणा करून आला, दक्षिण भाग ओलांडलात की तुम्हाला गोमुख असायचं आणि मग तुम्हाला तिथं तीर्थ घेतलं जायचं. आता नाही, कारण आता त्यात वाटेल ते येतं, तो काळानुरूप आता त्या गोमुखही नसतं, काही नसतं, काही सगळं वाटेल ते सगळं तो आहे. पण मुळात त्याच्यात मला या अनुषंगाने दर्शन शिकवलेलं आहे. किती जणांना माहीत असेल तसं माहीत नाही, पण आपल्या गोळेवाडीला पारद शिवलिंग खूप मोठं आहे, बघून या एकदा. खूप सुंदर पारद शिवलिंग आहे. साधना तिथं कुठं करावी, साधनेसाठी महत्त्व काय असतं, साधना ही खरं आहेच का. आणि मुळात जे जसं मागं एका याच्यात सांगितलं की पैंनी सांगितलं होतं, वामनराव पैंनी सद्गुरू, की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर मग ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही आधी विचार करा. फक्त डायरेक्ट कोणी सांगितलं अमुक स्तोत्रवाद मंत्रवाद तर ते विचार वाचायला सुरुवात करून मला का सांगितलं, हे मी माझ्यात काय दोष आहे की हे मला वाचायला सांगितलंय. हे कारण तो उपाय आहे. एखाद्याला गुरुचरित्राचा 14 किंवा 16वा अध्याय वाचायला सांगायचा म्हणजे का सांगितला, तर तो उपाय म्हणून सांगितलेला आहे की त्यातल्यामध्ये जे लिहिलेलं आहे हे तुझ्या जीवनाशी निगडीत आहे, त्याचा तू विचार कर. असंच तुझं जीवन आहे, म्हणजे तू त्याच्यातला कसं राजा किंवा जो व्यक्ती मोकळा झाला ना तसंच तुला आयुष्यात मोकळं व्हायची संधी प्राप्त होईल. म्हणून ते तू वाच, अशा अनुषंगाने होणं गरजेचं आहे. ह्या मार्गाने गुरूंनी मला आत्तापर्यंत पुढं नेलेलं आहे. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की सर्वसाधारण माणूस असेल
की त्याला काहीच नाही आहे, कोणीच नाही आहे, हतबल आहे. हतबलता ही सुद्धा अवस्था जीवनामध्ये येतेच. असं होत नाही की ज्यांना गुरु नाही आहे, ज्यांना सांगणारा कोण नाही. आज तुम्ही मला भेटलात, माझ्या नशिबाने मला तुमच्या समोर आणून ठेवलं की जे तुमच्यामुळं मला प्राप्त झालं, की ते झालं समाजापर्यंत द्यायचा. तुम्ही जे सांगितलेला शिवाजी वेगळा होता, तुम्ही सांगितलेले मराठे हे वेगळे होते. आज ज्याच्यासाठी आरक्षण चालू आहे ते मराठे म्हणजे शिवाजी महाराजांचे मराठे नव्हे. शिवाजी महाराजांच्या मराठामध्ये सर्व जाती धर्म होते, हिंदूंपासून मुसलमानपर्यंत त्यांना मराठे म्हटलं जायचं. पण आज लोकांच्या दृष्टिकोनातनं वेगळं मांडलं जातं आणि त्याचं राजकारण होतं. पण हे मला त्यांनी हे कधी शिकवलं नाही आहे. म्हणून जग त्यांनी बघायलाच मला वेगळ्या मार्गाने शिकवलेलं आहे की ज्या झाडाखाली आपण राहतो, ज्या झाडाखाली आपण बसतो, तर ते झाड आपल्याला काय देतं आणि मी त्याच्याकडनं जे घेतो त्याला मी काय देतो हा तू विचार कर. त्याच्याकडनं तू घेण्यापेक्षा तू काय देतोस ना, हा विचार करणं गरजेचं आहे. आज आपण इथं थांबू. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा